आज जे आपण लेक्चर मला किंवा टॉपिक दिलेला आहे रक्तधातू, तर हे चालू करण्यापूर्वी काही प्रश्न. तुम्ही सगळे रक्तधातू फर्स्ट इयरला शिकलेला आहात, धातू म्हणजे काय शिकलेला आहात, रक्तधातू शिकलेला आहात, स्थान गुण कर्म जे काही असेल. पण त्यातही काही असे क्वेश्चन्स आहेत की जे खरंच आपल्याला कळलेले होते का, आणि ते प्रश्न आणि त्यांची काही उत्तरं असा फक्त विचार आपण आज करूयात. व्युत्पत्ती, निरुक्ती, पर्याय, नाव हे बघण्यात किंवा हे जे मी फर्स्ट इयरला शिकवते त्यापेक्षा तुम्ही वैद्य आहात, त्या दृष्टीनं क्रियात्मक दृष्ट्या रक्तधातू काय आहे हे आपल्याला कळण्यासाठी म्हणून आपण रक्तधातू शिकतो. आता एक 2-3 प्रश्न तुम्हाला उत्तर माहिती असतील तर सांगा, नसेल तर मी आहेच. तर बेसिकली धातू ही जी काही संकल्पना आहे, ही धातू ही संकल्पना फक्त शरीरापुरती मर्यादित आहे का ती शरीर, मन, आत्मा, इंद्रिय या सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे? हा पहिला, म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर सांगा. दुसरं, धातू आत्ता आपण जे काही म्हणतो की रक्त तयार होतं, मांस तयार होतो, रस तयार होतो किंवा मेद तयार होतो, तर खरंच ही उत्पत्ती आहे का, किंवा आता उत्पत्ती चालू आहे का? आणि जर चालू असेल तर ती केव्हा झाली आणि आता कशी चालू आहे? म्हणजे धातूची, कोणत्याही धातूची उत्पत्ती म्हणजे काय आणि आता काय चालू आहे? तिसरं, ही जी काही निर्मिती होते, उत्पत्ती होते, इथे आपण फक्त बेसिक शिकवणार आहोत किंवा शिकणार आहोत ते आहे म्हणजे धातू संकल्पना, आणि तो कुणाच्या अनुषंगाने, तर रक्तधातूच्या अनुषंगाने. तर अशा या रक्तधातूची वैशिष्ट्य काय आहे? 7 धातू जर आहे तर मग वेगळा रक्तधातूच का निवडला? तिसरा प्रश्न. चौथं, सुश्रुतांनी रक्ताला महत्व दिलं, चरकांनी दिलं किंवा बृहत्त्रयींनी सगळ्यांनी धातूंना महत्व दिलं, तरीही सुश्रुत रक्त हा चौथा दोष मानावा का? मानावा तर का मानावा, आणि जर मानू नये तर का मानू नये? त्याला धातूच का म्हणावं? जर तो दोष संकल्पनेत बसतो असं सुश्रुत ठासून सांगतो, तरीही आपण त्याला धातूमध्ये बसवलं, तर असं का असेल? काय बेसिक डिफरन्स आहे या दोष आणि धातूंमधला? 5वा जो काही आहे की ही सगळी निर्मिती जर स्रोतसांमध्ये होते, तर धातू आणि स्रोतस यांचा संबंध काय? रक्तालाच ब्लड म्हणावं का? मग ब्लड ट्रान्सफ्युजन केल्या तर आता मी तुम्हाला 10 ml दिलं, 20 ml प्या म्हटलं, तुम्ही पिलं, तुमच्या रक्ताची द्रव्यतः वृद्धी झाली का? तर अशा सर्व काही हे खूप बेसिक लेवलचे प्रश्न आहेत. कदाचित तुम्हाला माहिती असतील तर सांगा, नसतील तर आपण या अनुषंगाने जावं असं मला वाटतं. की पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील किंवा काय असेल त्या पद्धतीने आपण जाऊयात. आणि रेफरन्सेस म्हणाल तर रेफरन्सेस, देर आर एन नंबर ऑफ रेफरन्सेस रिगार्डिंग रक्त. चरक उघडा, सुश्रुत उघडा, वाघमट उघडा, कशातही जा, तुम्हाला एवढा रक्त सापडेल की म्हणजे लिहिता एका दिवसात बसून लिहायचं म्हटलं तर ते शक्य नाही. इतके रेफरन्सेस आत्ता कलेक्ट झालेत माझ्याकडे. म्हणजे मी या दृष्टीने तुम्हाला शिकवायचं म्हणून वेगळ्या आस्पेक्टनी विचार केला. मी शिकवते तो अजून वेगळा आस्पेक्ट आहे, तो आधीच्या नोट्स आहे, पण त्याच्यात भर करायची असेल तर अजून जास्त आहे. तुम्हाला आता जे काही विचारलं यातलं काय माहिती असेल तर तुम्ही काहीतरी बोला, मग आपण चालू करू. धातू निर्मिती गर्भनिर्माण होतानाच धातू सर्व निर्माण होतात आणि नंतर आहारासातून त्यांचं म्हणजे आपण जे खातो किंवा हे जो आपला आहार असतो त्यातून त्याचं पोषण होत असतं असं एक वाटतं. रूपांतरण होतं. धातूचा संबंध हा पूर्ण शरीर, मन, इंद्रिय या सगळ्यांशी असतोच. कारण का त्याच्यात क्षयवृद्धी झाली तर आपल्याला अनुषंगाने लक्षणही दिसतात. सारथ्यामध्ये पण जी लक्षणं पाहतो त्याच्यात ही सगळी लक्षणं पण असतातच. म्हणजे सारथ्याचं जेव्हा आपण सारथा पाहतो तेव्हा मन आणि यांचा विचार करून पण आहेतच लक्षणं. पण सारथ्याच्या लक्षणांचा जर आपण विचार केला तर मग त्यात फक्त धातूंचीच का सांगितली? मग दोषांची, मनांची, ह्यांची सारथा का नाही सांगितली? ओजाची धारण इन द सेन्स काय? आता पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट आपण जी शिकू किंवा समजून घेऊ ती अशी आहे की धारण म्हणजे काय अपेक्षित आहे. ध्रुधार येते धातू, की ज्याच्यामध्ये ध्रुव हा धातू सांगितला की जो धारण करतो. धारण याचा अर्थ काय होतो? धारण करायचं म्हणजे काय? आता मला या पुस्तकाला ठेवायचंय, धारण करायचं, म्हणून मी याचा आधार घेतला, ह्याच्यावर हे पुस्तक ठेवलं आणि याचं धारण केलं. मी ते हाताने धारण करू शकतो, पण तितका वेळ मी करू शकते का? 2 तास मला शिकवायचंय तर मी करू शकते का? तर मी करू शकत नाही, मग मी कशाचा तरी आधार घेते.
तसं शरीर आहे की जे शरीर तुमचं जन्मापासून मृत्यूपर्यंत, बरोबर, इथून सुरुवातून इथपर्यंतचं शेवटचं जे काही तुमचं आहे हा आयुकाल सांगितलेला आहे, जन्मावधी मरणांपर्यंत. तर या मरणांपर्यंत जन्मापासून जर तुम्हाला त्या शरीराचं धारण करायचं, त्याला एक होल्ड ठेवायचंय, त्याची एक स्थिती मेंटेन करायची आहे, तर त्यासाठी जो घटक इसेन्शियल आहे दॅट कम्स अंडर द क्रायटेरिया धातू. हा एक साधा सोपा धारण या शब्दाचा अर्थ आपण बघतो की जो फक्त धारण करतो कुठल्याही गोष्टीच. पण एवढी छोटी कन्सेप्ट धातूला लागू पडत नाही. तैही अव्यापन्ना म्हणजे अव्यापन्न स्थितीमध्ये जो जो कुणी असेल त्याला धातू म्हणावा असं चरक म्हणतात. मग ते दोष असतील, धातू असतील किंवा मल असतील, या तिघांनाही त्यांनी चरक सूत्रस्थान 20 मध्ये तो म्हणतो की तैही अव्यापन्नाही दोषः. मग ते काय करतील तर उपचय, बल, वर्ण, स्थिती, प्रसाद ही सर्व कार्य, सार्वदेहिक कार्य जी आहे ही कुणाला दिलेली आहे तर धातू या संज्ञेला दिलेली आहे. नॉट दोष, नॉट धातू, नॉट मल, तिघांनाही इन्क्लूड करून त्यांनी धातू म्हटलं की जोपर्यंत ते कुठलंही व्यापक तुमच्या शरीरात निर्माण करत नाही तोपर्यंत ते काय आहे धातू आहे. धातू म्हणजे धारण, कुणाचं शरीराचं. पण याच्या सोबत पुढचा प्रश्न काय आला आपल्याला, शरीर म्हणजे फक्त शरीर आहे का, नाही. सत्व, शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा, संयोगधारी जीवित, नित्यगच्छ पर्याय आयु अनुरुच्यते. म्हणजे तुमच्या शरीरासोबत अजून कुणाचं धारण आलं, इंद्रियांचं, आत्म्याचं आणि मनाचं. आत्मा इथे ठेवलाय, मन इथं ठेवलंय, शरीर इथं ठेवलंय, नाही. हे चौघांनाही बांधणारं, कोऑर्डिनेशन करणारं आणि या सगळ्यांचं धारण करणारं कोण आहे तर धातू. म्हणून धातू हे शरीरासोबत कुणाचंही पोषण धारण करतात, आत्म्याचं, मनाचं, इंद्रियांचं, या सगळ्यांचं धारण हे कुणामुळे आहे धातू, बरोबर. त्याच्या पुढची जाऊन तिसरी अजून एक संज्ञा त्यांनी सांगितली की धारण झालं, नेक्स्ट क्रायटेरिया काय धातूचं, अजून धारण झालं, पहिलं कळलं की मेंटेन करतात, आहे ते ठेवणं, टिकवणं, धारण करणं, हे धातूंचं करायचं किंवा धातू त्याला म्हणा. अजून कुणाला म्हणू शकतो आपण, अजून काय असेल धातूचा पुढचा क्रायटेरिया सेकंड, उत्तर उत्तर धातूंचं. पण अल्टिमेटली धातूच करतात ना, धातू ही धातू आहार, बरोबर आहे की पहिला धातू हा उत्तर धातूचा आहार आहे असं आपण शिकलेलो आहोत. पण एक्झॅक्टली इन व्हॉट सेन्स की धातू, पहिला धातू हा दुसऱ्या धातूचा आहार आहे हे सांगताना जेव्हा चरक सूत्रस्थान 28 मध्ये त्यांनी धातू ही धातू आहार हा म्हटलं, पण तेच पुढे जाऊन त्यांनी चिकित्सा स्थानामध्ये त्याला काय शब्द वापरला, त्याच्यातून निर्मिती, पाक, पचन प्रक्रिया. तर धातू स्नेह परंपरा, धातू स्नेह परंपरा ही सुद्धा फक्त आणि फक्त धातूंच्या बाबतीत सांगितलेली. धातू ही धातू आहार हा हे फक्त आणि फक्त धातूच्या बाबतीत आहे, दोषांच्या किंवा मलांच्या बाबतीत सांगितलं. जरी शरीर दोष धातू मलमूलम ही शरीरम, शरीर हे जरी या 3 एंटिटींनी बनलेलं असेल तरीही ते फक्त, हे क्रायटेरिया कुणाला लागू होतं धातू. तर मग धारण झालं, दुसरा क्रायटेरिया काय येईल धातूंचा, तो क्रायटेरिया नाही, त्यांची गणना आहे. इट इज अ, तुम्ही कुठल्या ग्रुपच्या अंडर काम करताय, आम्ही चरकच्या ग्रुपसाठी आलो, तुम्ही कुठल्या सेमिनारला गेलात ते झालं. म्हणजे हे काय झालं, गणना झाली की धातूंची गणना कशाच्या अंडर आलेली आहे तर धातूंची गणना ही दुष्यांमध्ये आलेली. सप्तदुष्याः मला मूत्र शक्रुस्वेदादयो अपीच, दोष किती 3. पण ह्यांचे पुन्हा विभाजन कसं आहे चरक सूत्रस्थान 1 मध्ये सांगितलेलं की तुमच्या शरीराचे कुठलाही व्याधी व्हायचा असेल तर त्याचे 2च हेतू आहेत, अभ्यंतर आणि बाह्य. अभ्यंतर हेतूंची पुन्हा 2 डिव्हिजन येते, निज आणि दूर. त्या निजामध्ये कोण येतं तर पुन्हा दोष येतात आणि दोषांच्या सेकंड क्रायटेरिया म्हणजे अभ्यंतरचेच पुन्हा 2 क्रायटेरिया केले, त्या अभ्यंतरचे 2 येतात, दोष आणि दुष्य. त्यामुळे दुष्य हे बिघडले जातात किंवा बिघडविले जातात कुणाकडून, दोषांकडून. पण हा क्रायटेरिया नाही, ही गणना आहे की दुष्य पुन्हा कुणाला म्हणावे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोष किती आहेत 3च आहेत, तसे दुष्य किती आहेत, सरसकट फर्स्ट इयरला विचारला तर प्रश्न ते 7च सांगतात, पण 7 नाही 10, 7 + 3 हे दुष्य आहे.
दोष किती आहेत? युनिव्हर्स मध्ये कुठेही जा, 2च दोष आहेत. नाही, 2च दोष आहेत. दोष 3 नाही. शारीर आणि मानस. मग शारीरचे 3 आहेत, मग मानसचे 2 दोष. सांगताना डिव्हिजन वाईज 2, पुन्हा बेसिक शारीर दोष ही पुन्हा 2च, प्राकृत आणि वैकृत. आपण त्यांची नंतर डिव्हिजन केलेली आहे किंवा ग्रंथाने ती सांगितलेली की वायू पित्तम कफ चेती त्रयोदोषा समासत. समासत हा शब्द काय इंडिकेट करतो? किंवा संक्षिप्ताने वर्णन केले की मी हे सगळं जे सांगतोय हे संक्षेपाने सांगतोय. हा सगळा चरक हा काय आहे? संक्षेपाने सांगितलेला आहे, न अतिविस्तारण. त्यांनी काही विस्ताराने नाही सांगितलेले, हे खूप छोटे. तुम्ही त्यातनं किती घ्यायचं तेवढं घ्या. त्यामुळे पहिलं काय आहे की एक धारण हे क्रायटेरिया. दुसरा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया कुठला आहे की जे आपण आता सध्या आपलं सगळ्यांचं चालू आहे. तुम्हाला सगळं येते, तुम्ही सगळं BMA शिकलेलं आहात, तुम्ही वैद्य आहात, प्रॅक्टिस करता, तरी इथं कशाला येतात? किंवा अजून आपण सेमिनारला कुठल्या जातो किंवा कुणी शिकवणार आहे असं कळलं तर आपण तिथं का जातो? आपल्याला जे ऑलरेडी माहिती आहे त्याचं काहीतरी वर्धन करावं, त्यात काहीतरी इनरिचमेंट करावी. टॉपिंग जसं आपण ऍड करतो त्या आईस्क्रीम मध्ये, तसं तुम्ही त्या धातूने काय चालू आहे आता तुमच्या स्थिती झालेली आहे, तुम्ही निर्माण झाला, धारण केलं, त्याचं ऍडिशन करताय तुम्ही, त्याच्यामध्ये पोषण करताय, त्याला इनरिचमेंट करताय की माझं जे काही नॉलेज आहे ते मला आता वाढवायचं आहे, त्यात मी ऍड करत चाललोय. हा दुसरा क्रायटेरिया. धातू शब्देन धारणम पोषणम च इह विवक्षितम डल्लनाने सांगितलं. कुठे सांगितलं? जिथं त्यांनी वर्णन केले. कारण रेफरन्स जर सुश्रुताचे फक्त आपण कलेक्ट करायचे म्हटले तर सूत्रस्थानातच 7-8 ठिकाणी आहे की चरक सुश्रुत सूत्रस्थान 14वा आहे की जो होल अँड सोल डिवोटेड फॉर रक्तधातू. आपण जरी रक्तधातू शिकणार असो आज, तरी हे बेसिक पहिल्यांदा काय सांगत आहे की तो तिथे वर्णन केला. 15व्या अध्यायात सांगितलं, त्यानंतर 21 मध्ये सांगितलं, 35 मध्ये सांगितलं, 46 मध्ये सांगितलं. म्हणजे या वेगवेगळ्या ठिकाणी धातू आणि रक्तधातू आपल्याला कळलं. तर तिथं त्यांनी असं सांगितलं की तिथं तुम्हाला जेव्हा जेव्हा रक्तधातू किंवा धातू हा शब्द अपेक्षित आहे तेव्हा फक्त धारण नाही तर त्याच्यासोबत काय आलं पाहिजे? पोषण. पुष्यती म्हणजे जो तुमचं पोषण, इन द सेन्स काय? नरिशमेंट. आपण रक्तधातूचं उदाहरण घेऊया की आपल्याला नरिशमेंट आवश्यक आहे. म्हणजे काय की तुम्हाला आता तुमच्या ब्रेनला गरज काय आहे? मला शुगर हवी, मला O2 हवाय कंटिन्युअस. हे न्यूट्रिएंट्स मला तिथपर्यंत पोहोचवायचे आहेत. तर तिथपर्यंत पोहोचणारा एकमेव धातू कुठला आहे? तर रक्त. इथं मी ब्लड म्हणत नाही, कुठलंही असेल, ज्ञान जरी असेल, ते तिथपर्यंत पोहोचवणारा धातू कोण आहे? रक्त. तुमचं ज्ञानासोबत अजून प्राण असेल तर प्राण सुद्धा कुणाच्या अनुषंगाने कार्य करतो? फक्त आणि फक्त रक्ताच्या अनुषंगाने. शोणितम प्राणो अनुधावती म्हणजे शोणित हा कुणाला घेऊन फिरतो, कुणासोबत कोण धावतं? प्राण कुणाच्या अनुषंगाने धावतो? शोणिताची. इथपर्यंत रक्त पुरवठा होत नाही, इथं टॉवेल बांध. पुढच्या भागाला संज्ञा कळणार आहे का? किंवा एवढा हे नेक्रोज झालेला आहे, कळते का? नाही. का? तिथे प्राण नाहीये. प्राण नाहीये म्हणजे कोण नाहीये? तिथं कोण पोहोचत नाहीये? रक्त पोहोचत नाहीये, म्हणून तिथं प्राण नाही. त्यामुळे प्राणाचं अनुधावन करणारा असा शरीरातला एकमेव धातू कुठला आहे? तर शोणित. म्हणून पोषण. पोषण सगळ्यांना नाही. मांसाचं पोषण वेगळ्या आस्पेक्टनी आहे, रसाचं पोषण वेगळ्या आस्पेक्टनी आहे, पण रक्ताचं पोषण हे टॉप टू बॉटम आहे. रसाचं नाहीये का? आहे. म्हणून बेसिक डिव्हिजन धातूंची 2 प्रकारे केली गेलेली आहे की एक प्रवाही संपूर्ण शरीराला व्यापून असणारे आणि अप्रवाही धातू अशा अर्थाने उरलेले 5. हे 2 पर्टिक्युलरली प्रवाही आहेत, द्रव आहेत, जलमहाभूत प्रधान आहेत, रस आणि रक्त. उरलेल्यांमध्ये जल आहे, पंचभौतिक सिद्धांत आहे, व्यपदेशस्तु भूयसा या न्यायाने फक्त ज्याचं आधिक्य असेल तो रिप्रेझेंट करतो. पण रस आणि रक्त हे होल अँड सोल तुमच्या पूर्ण शरीराला प्रवाही करणारे, त्याच्यामध्ये अधिकता असणारे असे 2 धातू. म्हणजे जे 7 धातू आहेत त्यांची 3 प्रकारे डिव्हिजन करून मी शिकवते. रसरक्त एका कॅटेगरीमध्ये, मांस मेद अस्थिमज्जा ह्याच्यामध्ये, आणि शुक्र अजून वेगळी कन्सेप्ट आहे. नॉट ओनली धातू म्हणून पण ऍज अ होल शुक्र हा आपण वेगळा शिकू शकतो.
त्यामुळे धातू शिकताना 3 ग्रुप करायचे. रसरक्त, तर रस आणि रक्त हे वेगळे डिफरन्शिएट तुम्ही करू शकत नाही आयुर्वेदीय दृष्टीने, म्हणून रसरक्त. त्यातही त्या दोघांचं कार्यवैशिष्ट्य, कार्यबाहुल्य, कार्यक्षेत्र हे थोड्याफार फरकाने कमी जास्त होतं, म्हणून फक्त ते 2, उरलेले 4 आणि शेवटचं आहे असं. त्यामुळे वहनाच्या दृष्टीने महत्वाचे हेच आहे. आणि शुक्राचं जरी वहन असेल तरी कसं आहे की त्याच्यामध्ये पुन्हा 2 आहेत, सार्वदेहिक वहन, सार्वदेहिक शरीरातलं वहन आणि स्थानिक वहन, त्यामुळे तो अजून वेगळा होतो. तिसरा क्रायटेरिया जो चरकांनी सांगितला, चरक सगळ्यांचा आवडता आहे. ददाति दत्ते वा शरीरम मन प्राणान इति धातू, म्हणजे जो तुमच्या शरीराचं, मनाचं आणि प्राणाचं धारण करतो तो धातू. आतापर्यंत आपण काय बघत होतो? शरीर बघत होतो, पण त्याच्या पुढे जाऊन कुणाचं धारण आहे? मनाचं आणि प्राणाचं. ऍक्सिडेंट झालाय, खूप रक्त गेलेलं आहे किंवा रस गेलेला आहे किंवा तुम्हाला साधं डिहायड्रेशन, लूज मोशन्स होत आहे, अतिसार झालेला आहे, तरी तुमचं मन प्रसन्न राहील का? नाही. तो पेशंट शॉक मध्ये आहे तरी तो प्रसन्न राहील का? नाही. हायपोव्हॉल्युमिया जरी असेल, नॉट ओनली की ब्लड लॉस आहे, हायपोव्हॉल्युमिया इन एनी कंडिशन्स, साधं कुठलेही मिनरल जरी कमी झाले तरी आपल्याला गरगर होते, विटॅमिन डिफिशियन्सी असेल तरी आपल्याला त्रास होतो. म्हणजे हे कुठलंही न्यूट्रिएंट, कुठलंही मटेरियल जे कमी झालेलं आहे, तर तेव्हा तुम्ही मनाची स्थिरता असू शकते का? नाही असू शकत. म्हणून शरीरासोबत मनाचं धारण करणारं आणि त्याच्यासोबत इंद्रियांचं धारण करणारं. इंद्रियांचं पोषण हे कसं अपेक्षित आहे? धातूंमुळे. तुमच्या शरीराचं पोषण असेल तरच ह्या सगळ्या गोष्टी होतील. त्यात ती सेल बुडली तरच ती सर्वाईव्ह होणार आहे, ती बुडलीच नाही तर ती सर्वाईव्ह होईल का? नाही होणार. म्हणजे तुमच्या मनाचं सुद्धा प्रीणन झालं पाहिजे, तुमच्या मनाचं सुद्धा जीवन झालं पाहिजे, तुमच्या मनाचं सुद्धा लेपन झालं पाहिजे आणि तुमच्या मनाचं सुद्धा स्नेहन झालं पाहिजे. म्हणजे रस रक्त मांसमेध हे फक्त शरीराचं प्रीणन, जीवन, लेपन, स्नेहन करत नाहीत, तर ते तुमच्या मनाचं आणि तुमच्या इंद्रियांचंही प्रीणन, जीवन, तर्पण, स्नेहन, लेपन, जी काही कार्य धारण, ही जी काही धातूंची श्रेष्ठ कर्म म्हणून जी काही सांगितलेली आहेत, ही सगळी श्रेष्ठ कार्ये शरीरासोबत मनालाही ऍप्लिकेबल आहे. मन प्रसन्न तर सगळं प्रसन्न. आणि शेवटी हे प्रसन्नत्व कुणावर अवलंबून आहे? तर आपल्या रक्तधातू. मनाची प्रसन्नता, शरीराची प्रसन्नता ही फक्त आणि फक्त रक्तावर अवलंबून आहे, हे सुश्रुतांनी सांगितलं. सुश्रुतांनी सूत्रस्थानाच्या 14व्या अध्यायामध्ये जे सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही प्रसन्न आहात, मी प्रसन्न आहे, हे कसं ओळखणार तुम्ही? तर त्यासाठी असेसमेंट क्रायटेरिया, हा जो प्रसन्नत्व, हा जो काही क्रायटेरिया आहे, हे कुणाचा आउटपुट आहे? तर तुमच्या विशुद्ध रक्ताच्या कार्याचा आउटपुट म्हणून सुप्रसन्नत्व सांगितले. म्हणजे विशुद्ध कार्यलक्षण, विशुद्ध रक्ताचे कार्यलक्षण काय आहे? तर ती जी सांगितलेली आहे ती सुश्रुताने सुश्रुत सूत्रस्थान 14 मध्ये सांगितलेली आहे. ती सगळ्यात महत्वाची आहे, ती क्रायटेरिया. आणि हाच क्रायटेरिया रक्ताला इतर धातूंपेक्षा वेगळा बनवतो. विशुद्ध रक्त पुरुष लक्षणे, प्रसन्न वर्ण, इंद्रिय, इंद्रियार्थ, निश्चतम, अव्याहत पक्तृवेगम, सुखान्वितम, तुष्टी, पुष्टी, बल उपपन्न, विशुद्ध रक्त पुरुष वदंती. की तुमचा तो पुरुष, इथं बसलेला जो कुणी असेल, तो तुमच्याकडे आलेली व्यक्ती ही तुमच्याकडे आल्यानंतर त्याचं रक्त शुद्ध आहे की नाही हे तुम्ही कसं बघणार? काढून बघणार? नॉट नेसेसरी. तुम्ही फक्त त्याच्याकडे बघा, त्याला हे प्रश्न विचारा, दर्शन, स्पर्शन प्रश्न, ही सगळ्या क्रायटेरियामध्ये जर तो बसत असेल तर तो विशुद्ध किंवा तो प्रसन्न आहे. त्याच्या शरीरात रक्त कार्यकारी आहे, ते रक्त नुसतं कार्यकारी नाही तर ते शुद्ध आहे. आणि जर रक्त शुद्ध असेल तर तुमच्या बाकीच्या सर्व प्रोसेसेस किंवा बाकीचे सर्व धातू आणि त्यांच्या आश्रयाला राहणारे आश्रयाश्रयी संबंधांनी दोष, त्यातून निर्माण होणारे मल, पक्तृवेगम सांगितलं त्यांनी, प्रमल सांगितला, तुष्टीपुष्टी सांगितली. म्हणजे शारीर, मन, इंद्रिय सगळ्यांचे एक एक लक्षणं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केली. आणि ही सगळी लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर तो आलेला व्यक्ती हा विशुद्ध रक्ताचा आहे हे तुम्ही ओळखू शकता. हे त्याचं ऍप्लिकेशन आहे की जे रक्ताच्या बाबतीत आहे. धातूच्या बाबतीत शिकवताना सायमल्टेनियसली रक्त का सांगत आहे की याच्यावरून तुम्ही ओळखायचं की रक्ताला महत्व किती दिलेलं आहे. ग्रंथकारांनी जेव्हा रक्त वर्णन केलं तेव्हा सर्व ठिकाणी रक्ताला कन्सिडर करून, रक्ताला डोक्यात ठेवूनच सुश्रुत मांडला.
चरकांनी रक्ताला तेवढं महत्व दिलं नाही, पण त्यांनी त्याच्यासोबत रसाला महत्व दिलं आणि रसरक्त संवहन सांगितलं. पण सुश्रुतांनी सांगताना रक्त हा वर्णन केला. त्यामुळे हे रक्ताचं वैशिष्ट्य किंवा धातू म्हणून रक्तधातू आपल्यासाठी वेगळा ठरतो. हा झाला तिसरा क्रायटेरिया. म्हणजे आपण काय बघितलं? धारण बघितलं, पोषण बघितलं आणि तिसरं महत्वाचं बघितलं शरीर, इंद्रिय, मन यांचं पुन्हा धारण, त्यांचं पोषण, त्यांचं अनुवर्तन बघितलं. आणि चौथा शेवटचा एक क्रायटेरिया राहतो, तो काय असेल? तर त्यासाठी पुन्हा आपला चरक काय सांगतो शेवटचा धातूचा क्रायटेरिया? तर धारयती इति शरीर संवर्धकान इति धातू. धारणा सोबत तो अजून काय करतो? वर्धन करतो. दोषांचं वर्धन होतं का? मलांचं वर्धन होतं का? नाही. शरीरातल्या फक्त आणि फक्त ज्या एंटिटीचं वर्धन होतं तो धातू. तेही कसं? संवर्धका, उचित प्रमाणात, न न्यून न अधिक. उचित प्रमाणात जेव्हापर्यंत उचित मात्रेत त्याचं वर्धन होत आहे तो कोण आहे? तर धातू. पुन्हा ह्याला आक्षेप घेऊन सुश्रुतांनी चांगलं एक्सप्लेनेशन दिलं की वर्धकान पण पुन्हा मध्ये वर्धकान. आता तुमचं वर्धन होणार आहे का? माझे अस्थि झाले, ऑस्टिओ सगळे झालं, ऑसिफिकेशन झालं, आता माझा अस्थि वाढणार आहे का? किंवा आता माझं मांस वाढणार आहे का? ती विकृत वृद्धी झाली. तर त्याचे त्यांनी 3 डिव्हिजन केली. कारण आपल्या वयाच्या 3 डिव्हिजन होतात, बाल, मध्यम आणि वृद्ध. बरोबर? तर बालाम काय असतं? बालाम वर्धयती. मध्यम मध्ये काय असतं? आहे ती स्थापयती. आणि वृद्धामध्ये जे आहे त्याचं यापयती, की जे झीज होत चालली त्याचं यापन करणं, म्हणून यापन चिकित्सा सांगितली जाते. मध्यावस्थेत काय आहे? जे आहे ते धारण करायचं. आणि बाल्यामध्ये काय करायचंय? वर्धन करायचं. त्यामुळे या वयाच्या अपेक्षेने सुद्धा धातूंचा रोल आहे, की तुम्ही कुठल्या वयाच्या अपेक्षेने धातूंचं कुठलं कार्य अपेक्षित आहे. की तुम्हाला बाल्यावस्थेत त्याला वर्धनाचंच औषध द्यायला पाहिजे, की त्याची हाईट वाढलीच पाहिजे, त्याच्या मांसाचं बल वाढलंच पाहिजे, त्याच्या बाकीच्या गोष्टी या वाढल्याच पाहिजेत. हे तुम्ही तेव्हा करणार आहात. मध्यावस्थेत ज्या आवश्यक आहेत, समत्वागत वीर्य आहे, तर तेव्हा तुम्हाला त्या धातूचं स्थापन करणं अपेक्षित. आणि जीर्णामध्ये जे काही जीर्ण होत चाललेलं आहे ते जीर्णावस्थेत तुम्ही त्याचं यापन करायला पाहिजे. असा जो क्रायटेरिया ज्याला ज्या ज्या अवस्थेत लागतं तो धातू. हे दोषांना किंवा मला नाही, मला तेव्हाही निर्माण होत होते, मला आत्ताही निर्माण होत आहे. बाल्यावस्थेत आहेत, मध्यावस्थेत आहेत आणि वृद्धावस्थेत आहेत. मला अजून वेगळी कन्सेप्ट आहे. म्हणजे जसं धातू आपण शिकवतो, दोष मागच्या वेळेस बऱ्यापैकी मी आहाराच्या वेळेस सांगितलेले होते. त्यामुळे दोष हा जसा एक पूर्ण पिलर आहे शरीराचा, मल हा एक जसा पिलर आहे, तसा त्या ट्रायपॉड मधला खालचा बेस कोण आहे आपल्या शरीराचा. पीक जरी वरचा दोष असेल तर खालचा ट्रायपॉड कोण आहे, त्याचा बेस कोण आहे? धातू, की जे तुम्हाला सर्व अँगलनी परिपूर्ण बनवतात. तुमचं पहिल्यांदा धारण करतात, तुमचं पोषण करतात, तुमचं वर्धन करतात आणि पुन्हा सत्व आत्माने जो काही त्रिदंड शरीर आहे त्या त्रिदंडाचं हे सगळं करतात. फक्त आणि शरीराला नाही. माझा नेहमी उद्देश हा आहे की आपण धातू म्हटलं की फक्त शरीर विचार करतो. शरीर नाही, शरीरासोबत मन, मनासोबत आत्मा, आत्मासोबत इंद्रिय आणि इंद्रियासोबत या चौघांमध्ये रोटेट होणारा प्राण. प्राण आहे तर आपण आहे. प्राणधारी मनुष्य म्हणून आपण प्राणी. प्राणां धारयती ती प्राणी. आपण प्राणीच आहोत ना. प्राणधारी मनुष्याचा प्राण. आपण प्राणी आहोत. फक्त कुठल्या क्रायटेरिया आहोत? कुठले प्राणी आहोत? मनुष्य प्राणी. सुश्रुतांनी सांगितलं सुश्रुत शरीर 1 मध्ये, सर्वभूत चिंता शरीर मध्ये, की कुठले प्राणी आहोत. इथे प्राणी शब्देनं मनुष्य प्राणी उच्चते, की आपण प्राणी आहोत. आणि आपण कशाची येष्टा करतो? चरक सूत्रस्थान 11 प्राणेष्णा. सगळ्यात पहिली महत्वाची येष्णा आपली कुठली आहे? प्राणेष्णा. हे सगळं चाललंय कशासाठी? एवढं प्राणेष्णेसाठी, की मला या प्राणाचं धारण करायचंय. आणि हे सगळं करणारा सगळ्यात महत्वाचा कोण आहे? रक्त. कारण रक्त कोणाच्या अनुषंगाने धावन करतो? तर त्याला घेऊन फिरणारा कोण आहे? शोणित. भलेही त्याला प्रेरणा देणारा चल कोण आहे? दोषांमधला वायू आहे, की तो प्राणाचा प्राण धारण करतो. पण कुणाच्या अनुषंगाने त्याला बेस कोण आहे, आधार कोण आहे वहन करण्याचा? शोणित. असं हे धातूंचं सांगितलेलं आहे. आणि याच्या पुढे जाऊन शेवटचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं चरकांचं एक्सप्लेनेशन, की जे पहिला मी प्रश्न विचारला होता
की आपली उत्पत्ती चाललेली आहे की पोषण चाललेलं आहे धातूंचं. तर सांगितलं मॅडमनी की पोषण चालू आहे. तर हे चरक चिकित्सा 15च्या चक्रपाणी टीकेमध्ये तो सांगतो की रसादयस्तु शरीरधारकतया धात्वांतर पोषकतया च धातू शब्देन उच्चन्ते. म्हणजे धातू शब्देन काय गृहीत करा तुम्ही, आता काय उच्चारण करा, तर शरीरधारकतया, पण त्याच्या पुढे जाऊन धात्वांतर पोषकतया, की धारणासोबत पुढे जाऊन तो काय करत आहे, पोषण करत. कुणाचं, धातूंचं, आणि त्याच्या अनंतरम इतर धातूंचं, आणि अनंतर या शब्दामध्ये बाकीचे उरलेल्या सगळ्या एंटिटींचं कोण करत आहे पोषण, धातू करत. हे सगळं करणारा कोण आहे, हे सगळं फिरवणारा धातू. असं चरकांनी रसाद रक्तम हा जो श्लोक आलेला आहे चची 15 मधला जो आपण बघणार आहोत तो महत्वाचा श्लोक आहे. तर त्या श्लोकाच्या टीकेमध्ये चक्रपाणींनी हे सगळं सांगितलं की हे धात्वांतर्गत पोषण चालू आहे आणि त्यालाच आपण धातू बनावं असं चरक सुश्रुतानुसार वाग्भट हेच सांगतो. वाग्भट वेगळा काही सांगत नाही, त्यामुळे मी वाग्भटाचे रेफरन्स घेतले नाहीये. जे काही आहे ते चरकांचे आणि सुश्रुतांचे आहे. तर ही पहिली बेसिक धातू संकल्पना काय आहे, म्हणजे धातू संकल्पना म्हणजे ही फक्त धातूची काय झाली, व्युत्पत्ती आणि निरुक्ती झाली. व्याख्या, प्रकार, उत्पत्ती, पोषण हा पुढचा मुद्दा आहे. आता फक्त आणि फक्त आपण धातूची व्युत्पत्ती आणि निरुक्ती आणि क्रायटेरिया एवढाच मुद्दा बघितला. ह्याच्यात काही शंका असेल किंवा पुढचं बघण्याआधी 2 मिनिटं तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मनाचं पोषण त्रिधा न्यायाने होतं, आपण शिकलेलं आहोत. आहाराचं पोषण आपण बघितलं. आहाराचे डिव्हिजन 3 प्रकारे आहेत. त्रिधा परिणामन जे चरक आणि सुश्रुत दोघांनी जे सांगितलेले, एकाने द्विधा सांगितले, यांनी द्विधा सांगितले चरकांनी, सुश्रुतांनी त्रिधा सांगितले. तर सूक्ष्म स्थूल अनुभागस्तु मनः परिणाम. आहारावर प्रक्रिया होते, आहारावर प्रक्रिया झाल्यानंतर त्याचे स्थूल, सूक्ष्म आणि अनुभाग होते. तर अनुभागापासून मनाचं पोषण. तुम्ही जसा आहार घेता तसं तुमचं मनाचं पोषण. म्हणून भगवद्गीतेमध्येही आहाराचे 3 प्रकार सांगितले, सात्विक, राजस आणि तामस. सात्विक शुद्ध, स्निग्ध, मधुर, रुद्य, रसप्रिय आहार, की जे तुम्हाला रुद्य आहे. आता रुद्य या संकल्पनेमध्ये काय होतं की रसाचं प्रेरण झालं, तुम्हाला आज खूप छान ऐकायला मिळालं, भलेही तुमच्या शरीराचं पोषण नाही झालं पण तुमच्या मनाचं प्रेरण झालं. हे काय झालं, हे प्रेरण हे धातूंनी केलं. धातूंनी केलं इन द सेन्स काय आहे, धातू इथं काय अपेक्षित आहे की हे केव्हा होतं, नुसता मी आहार लावला म्हणून होत नाही. आहारावर जाठराग्नीची क्रिया झाली, जाठराग्नीतून आहारस क्रिया तयार झाला, आहारसावर तत्त धात्वाग्नीची क्रिया होऊन जेव्हा त्या धातूचं पोषण होईल, रसाचं प्रेरण चांगलं झालं, रस चांगला निर्माण झाला तर तुमच्या मनाचं प्रेरण होणार. रक्ताचं चांगलं कार्य चालू असेल, विशुद्ध प्रसन्न वर्ण, तर तेव्हा रक्ताचं जर पोषण चांगलं झालं तर तुमच्या मनाचंही जीवन चांगलं आहे, मनाचंही प्रेरण आहे. त्यामुळे जेव्हा धातूंचं पोषण चालू आहे तेव्हाच तुमच्या मनाचंही पोषण चालू. हे आपण पोषणामध्ये बघणार आहोत. प्रसाद रक्त इंद्रियांचे. आता तुम्ही बघत आहात एखादा खूप चांगलं आपल्याला काहीतरी ऐकायला मिळालं, आपल्याला श्रोतेंद्रियाचं प्रेरण झालं. तुम्हाला चांगलं प्लेझेंट बघायला निसर्गरम्य ठिकाणी गेलेला आहात, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी खूप चांगलं तुम्ही ऐकायला मिळालं, बघायला मिळालं तुम्हाला, ऑब्व्हियसली तुमच्या चक्षुरेंद्रियाचं प्रेरण झालं. आणि हे कोण करतं, कोण करतं, भूताग्नी करतं. स्वे स्वे स्वम स्वम द्रव्य पार्थिवादीन पचंती. तुमच्या प्रत्येक गोष्टीचं पचन हे पहिल्यांदा पचन हे कार्य कुणाचं आहे, अग्नीचं. पण कुठल्या अग्नीचं हे आपण समजून घ्यायचं की तुमचा भूताग्नी आता तिथे ऍक्टिव्हेट झालेला आहे. इथे भलेही तुमचा जाठराग्नी ऍक्टिव्हेट नसेल पण आता तुमचा भूताग्नी ऍक्टिव्हेट आहे, म्हणून तुम्ही माझ्या शब्दाचं पचन करताय. शब्दाचं पचन करून मग तुमच्या ज्ञानात होतंय कन्वर्जन. हे करणारं मेडिएटर कोण आहे तर तेज महाभूत. म्हणून पित्ताची जी जी काही कार्य आहेत ती सगळी रक्ताला लागू होतात. कारण रक्त आणि पित्त यांचा आश्रयाश्रयी संबंध जरी असेल तरी समान त्यांच्या दोघांमध्ये भाव कुठला आहे तर तेज महाभूत. कॉमन सेन्स. आणि नेहमी लक्षात घ्या पंचभौतिक सिद्धांतामध्ये तेज हा सेंट्रली सांगितला जातो आणि इकडे 2 आणि इकडे 2 असा बॅलन्स केला जातो. पृथ्वी आणि जर एका साईडला आहे, तेज मध्यभागी आहे आणि वायू आणि आकाश.
तर मग तेज हा तुमचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतो. तर मग पित्तदोष हा बॅलन्सिंग आहे म्हणून सेंट्रली सांगितलेला आहे. नाभी अधो मध्य ऊर्ध्व, मध्यभागीच का आहे पित्त, तर तो बॅलन्सिंग फॅक्टर आहे. वरच्या कफाला आणि खालच्या वायूला बॅलन्स करणारा कोण आहे, तर नाभीमध्ये शरीरस्य सूर्यमंडला. योगाने तेच सांगितले की तुमचं मध्यभागी शरीराच्या कोण आहे, तर सूर्यमंडल, आणि ते सूर्य तुमचं मेंटेन करा. वरचा आणि खालचा बॅलन्स हे सुद्धा सृष्टीमध्येही तेच आहे. विसर्ग आदान विक्षेप सगळं तुम्ही कुठेही जा, लोकपुरुष साम्य सिद्धांत सोडून आणि पांचभौतिक सिद्धांत सोडून काही नाही. त्यामुळे ते दोघांना बॅलन्स करणार असं सांगितलं. तर मग तेज हा कॉमन फॅक्टर घेऊन ज्ञान व्हायचं आहे. रक्त आवश्यक आहे. मेधावी सांगितले ती लोक का, तो चांगला तयार होतोय ना, रक्त चांगला तयार होतोय म्हणून तो मेधा आहे. तो शौर्य आहे का, शौर्य आहे त्याच्यामुळे शौर्य आहे. त्यामुळे रक्त आणि पित्त शारीरिक कार्य आणि मानस कार्य कधीही वेगळे होऊ शकत. शौर्य हे जसं शरीराचं आहे तसं शौर्य हे मनाचं आहे. तुम्ही भलेही शरीराने धिप्पाड आहात, पण तुमच्या मनाचा कमकुवतपणा तुम्हाला ते कार्यसिद्धीस नेण्यास पुरणार आहे का, नाही. पण ते जर तुम्ही मनाने शूर असाल तर तुमचं शरीर कितीही किडकिडीत असेल तरी तुम्ही ते तुमचं टार्गेट अचीव करू शकता. ते देणारा कोण आहे, पित्त आणि रक्त. पण जर शरीर आणि मनाचं सोबत पोषण होतं तर किडकिडीत माणसाचं मन चांगलं कसं काय असू शकतं, जर इकडे शरीराचं पोषण नाही आहे. नाही, शरीराचं पोषण होत नाही हे नुसतं पोषण हा फक्त आणि फक्त आहार या एका गोष्टीवर डिपेंडंट फॅक्टर नाही. तिथे पुन्हा 3 फॅक्टर येतात, ते आपण उत्पत्तीमध्ये बघणार आहोत. पण आहार हा फक्त आहार तुमच्या सगळ्यांना आता खायला सेम आहार दिला म्हणून सगळ्यांचं सेम वर्धन होणार आहे का, नाही. कारण इट डिपेंड्स अपॉन युअर अग्नी. अग्नीसोबत अजून तिसरा महत्वाचा घटक कोण आहे, तत्त स्रोतस. स्रोतस ही संकल्पना आपण पूर्णपणे विसरून जातो. जेव्हा जेव्हा धातू शिकायचा आहे तेव्हा तेव्हा स्रोतस समजलेच पाहिजे. कारण हे 3 फॅक्टर्स आर इसेन्शियल इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ और नरिशमेंट ऑफ धातू. की पहिला आहार सगळ्यांना तुम्ही सेम प्रोव्हाइड केला तरी होणार नाही. दुसरं अग्नी आणि तिसरं स्रोत. याच्या सोबत चरकांनी एक ऍडिशनल फॅक्टर सांगितलेला आहे. काय सांगितलं, चरक सूत्रस्थान 28:3 जिथं आहार रस तयार होतो तिथं त्यांनी काय सांगितलं की पुष्यंती तू आहार रसात, हे सगळं. पण शेवटी त्याचं कन्क्लुडिंग स्टेटमेंट काय आहे, यथा वयः काल परिणाम. म्हणजे तुमच्या वयाचा आणि तुमच्या कालाचा तुम्ही विचार करा. लहान मुलालाही आपण तेवढंच खायला देतो का, मोठ्यालाही तेवढंच खायला देतो का, नाही देत. त्यामुळे वयाचा प्रादुर्भाव आणि कालाचा, काल कुठला, नित्यग आणि अवस्थिक दोन्हींचा विचार करायचा. त्यामुळे आत्ताचा चालू असलेला काळ, बाहेरचा ऋतूचा जो काही काळ चालू असेल आणि तुमचा जो काही काळ चालू असेल, या सगळ्यावर शरीर अनुप्रवर्तन त्या प्रमाणात तुमचा धातू हा तयार होतो. त्यामुळे धातूंचं पोषण, मनाचं पोषण जरी करत असेल तर धातूचं पोषण आधी व्हायला पाहिजे ना. एवढे सगळे ते व्हेरिएबल्स करून तुम्ही फक्त टार्गेट कुणाला करताय, धातू पोषणाला. पण धातूवर पोषण करणाऱ्या घटकांवर व्हेरिएबल्स किती आहेत, एक घटक फक्त तुम्ही स्थिर ठेवला आहार, पण त्याच्यावर बाकीच्या गोष्टी किती आहेत, व्हेरिएबल्स किती आहेत. वय आलं, काल आला, अग्नी आला, स्रोतस आला, अजून काही तुमची मानस कारण तो दुःखीच असेल, तुमच्या समोर पंचपक्वान नाहीत पण तुम्हाला काहीतरी सॅड न्यूज कळलेली आहे, तुम्हाला ते जाणार आहे का. शरीराचं जरी पोषण होत असेल गरज म्हणून, पण मनाचं पोषण त्यावेळेस होणार आहे का, नाही होणार. हे झालं धातूंचे क्रायटेरिया किंवा धातूंची उत्पत्ती निरुक्तीबद्दल आपण बोलू. जायचं पण पुढचा जो दुसरा आस्पेक्ट बघायचा आहे तो म्हणजे उत्पत्ती आणि पोषण. धातूंची उत्पत्ती आणि पोषण. तर धातूंची उत्पत्ती होते का धातूंचं पोषण होतं, आणि जर धातूंची उत्पत्ती होते तर कधी होते आणि पोषण होतं तर ते केव्हा होतं, काय काल आहे आणि कसं होतं, कशा प्रकारे होतं. म्हणजे जे काही पुढचे 3 क्वेश्चन्स आहेत की धातूंची उत्पत्ती होते तर धातूंची उत्पत्ती ही कधी होते, केव्हा होते, कुठल्या न्यायाने होते, कुणाद्वारे होते आणि त्याचं महत्व. धातूंची उत्पत्ती पहिल्यांदा
होते का? तर पहिला प्रश्न आहे का धातूंची उत्पत्ती ही फक्त आणि फक्त लिमिटेड अप टू गर्भ. नंतर आत्ता जे चालू आहे हे पोषण चालू, बरोबर. गर्भोत्पत्तीमध्ये किंवा गर्भ निर्माण झाल्यानंतर त्या गर्भाचं जोपर्यंत पोषण, म्हणजे गर्भ कुणाला म्हणायचं आणि पुन्हा जन्म कुणाला म्हणायचं, तर शुक्रशोनी संयोगी कुक्षिगते खलु तू गर्भसंज्ञा. शुक्रशोनित आणि आत्मा यांचा संयोग होऊन जोपर्यंत ते कुक्षीमध्ये आहे तोपर्यंतच गर्भ. त्याच्यानंतर एकदा तो बाहेर आला की तो त्याचा जन्म झाला 0 डेज पासून. तर तिथपासून तो इंडिपेंडंट म्हणतो. आता तो काय आहे? पारतंत्र्यात, की तो कुणावर डिपेंडंट आहे? पारतंत्र्यात आहे. तर तो मातेच्या पारतंत्र्यात आहे. सुश्रुत शरीर सांगतो. सुश्रुत शरीर 2 मध्ये हे वर्णन आहे, सुश्रुत शरीर 3 मध्ये आहे. तर सुश्रुत शरीर 2 आणि 3 त्यापैकी 3 मध्ये त्यांनी असं सांगितलं की तो गर्भ निर्माण झाला. मग त्याच्यामध्ये त्याच्या उत्पत्ती जी काही आहे धातूंची, ही धातूंची उत्पत्ती मातेच्या आलेल्या आहार रसाकडून होते, बरोबर. तिथे कुठल्या न्यायाने होते? काहीतरी रोल असेल, कुठला तरी हे असेल की मीडियम काय आहे, कसं होतं. तर यासाठी त्यांनी तिथं 2 न्याय सांगितले. आणि जन्म झाल्यानंतर आपण जे बघतो हे नंतरचे 3 न्याय, की नंतरचं जे चालू आहे ते काय चालू आहे? तर ते पोषण चालू आहे. चरकाने स्पेसिफिकली सांगितलं की रसाद रक्तम ततो मांसम मांसाम मेदः ततो अस्थिच अस्न्यो मज्जा मज्जा शुक्र शुक्रात गर्भ प्रसादजा. इथे 2 प्रश्न येतात की शुक्रात गर्भ म्हणजे काय आणि गर्भात प्रसादजा म्हणजे काय. जर इथे शुक्रात गर्भ आहे आणि गर्भ प्रसादजा, तर मग इथे गर्भ काय आहे आणि प्रसादजा हा काय अर्थ आहे? प्रसादजा हा शब्द कशासाठी वापरलेला आहे किंवा काय सांगायचंय त्याला? शुक्रापासून गर्भ उत्पत्ती होते असं. तर इथं त्यांनी असं सांगितलेलं आहे. त्याचा जो काही सांगण्याचा अर्थ आहे की गर्भात शुक्रात गर्भ प्रसादजा, गर्भ हा या सगळ्यांच्या प्रसादभूत भागापासून तयार होतो. हा एक अर्थ की रसाचा प्रसाद, रक्ताचा प्रसाद, मांसाचा प्रसाद. म्हणून शुक्र काय आहे? सर्व धातूंचा सारभाग. सर्व धातूंच्या सारभागातून शुक्र आणि शुक्रातून गर्भ हा पहिला. दुसरा, शुक्र हा प्रसादभूत असल्यामुळे त्याच्यामध्ये किट्ट नाही, शुक्राला किट्ट नाही. किट्ट मलरूपतया हा हे जे काही सांगितलेलं आहे हे बाकीच्या धातूंना लागू आहे, शुक्राला लागू नाही. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा, प्रसाद शब्देन इति अत्रः पोषणम न पूर्व उत्पादे वर्तते. चक्रपाणी काय सांगतो की इथं प्रसाद हा शब्द काय इंडिकेट करतो की हा फक्त आणि फक्त पोषण वर्तते, न उत्पादे. म्हणजे इथं उत्पत्ती प्रक्रिया नाही, जे तुमचं ऑलरेडी उत्पादन झालेलं आहे त्याचं फक्त आणि फक्त आपण आता काय करत आहोत? पोषण करत आहोत. की मी आता काय करत आहे? माझा रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे बनलेले आहेत किंवा गर्भामध्येच. जेव्हा माझ्या आईने जे काही खाल्लं, जे काही मला मात्या पित्याकडून मिळालं, शुक्रशोणित प्रकृतीकडून जे आलं त्यानुसार, आणि सुश्रुत जे काही रक्ताला महत्व देऊन अवयवांची उत्पत्ती सांगतो किंवा सगळ्या ह्यांची उत्पत्ती सांगतो, ते सगळं बनलं. आता मी फक्त काय करतोय? आता मी फक्त आणि फक्त त्याचं पोषण परंपरा चालू करतोय. यालाच त्यांनी पुढे जाऊन धातू स्नेह परंपरा असं होतं चरक चिकित्सा पद्धत. ही रसापासून रक्त झाला, पुढे काय झालं? रसापासून रक्त झाला, रक्तापासून मांस होत असताना त्याचं त्रिधा परिणामन झालं आणि त्या रक्ताचा स्थूल भाग हा स्वतःच्या पोषणासाठी गेला. त्यातला चांगला भाग हा त्यांनी स्वतःच्या लेकराबाळांसाठी म्हणजे शिराखंडरांसाठी दिला, म्हणजे उपधातू तयार झाले. त्यातला दुसरा सूक्ष्म भाग हा त्यांनी पुढच्या त्याच्या भावासाठी म्हणजे मांसासाठी दिला. आणि उरलेला त्याला जो नको होता तो त्यांनी काय केला की रक्तमल पित्त म्हणून बाहेर टाकला किंवा शरीरात तयार झाला. ही त्याची जी परंपरा आहे दॅट इज नोन ॲज धातू स्नेह परंपरा. परस्पर उपस्तंभात म्हणजे काय? तर हे एकमेकांवर स्तंभ आहेत,
डिपेंडंट आहेत, आधार आहेत, ही परस्परांवर डिपेंडंट असलेली जी शृंखला आहे. कारण सिक्वेन्स कसं आहे, धातूंचं पोषण, मग त्याच्यात रसाद रक्तम ततो स्तन्यम, उपधातूंचं पोषण, त्याच्यानंतर कफ पित्त मला खेशू प्रस्वेदो, मलांचं पोषण, आणि त्याच्या पुढे जाऊन शेवटचा श्लोक, कन्क्लुडिंग श्लोक काय आहे, धातू स्नेह परंपरा. ही धातू स्नेह परंपरा ही परस्परांमध्ये असलेलं त्या दोघांचं प्रेम, रसाचं रक्ताशी असलेलं, रक्ताला मांसाबद्दल असलेली अफिनिटी, मांसाला मेदाबद्दल असलेली अफिनिटी, आणि पुन्हा त्या प्रत्येकाच्या फॅमिली बद्दल असलेली अफिनिटी. कारण रक्ताची फॅमिली काय आहे, रक्त स्वतः, रक्ताची उपधातू, रक्ताचा मल आणि रक्तातून पुढे जाणारा मांस, ही जी काही त्याची फॅमिली आहे, यांचं परस्परामध्ये असलेलं जे काही प्रेम आहे दॅट इज धातू स्नेह परंपरा. ही धातू स्नेह परंपरा चरकांनी वैशिष्ट्यपूर्ण अशी सांगितलेली आहे. बाकी ग्रंथकारांनी कुठेही धातू स्नेह परंपरा ही वर्णन केलेली नाही. त्यामुळे उत्पत्तीच्या दृष्टीनं कोण महत्वाचं आहे, म्हणजे कशी होते तर अशी होते. आता केव्हा होते आणि कुठल्या न्यायाने होते, आणि गर्भात बघितलं ते दोन न्याय कुठले, उपस्नेहन आणि केदार कुल्याने. गर्भनिषिक्तम केदार कुल्याजलम एव प्रत्यासन्न. प्रत्यासन्न म्हणजे प्रत्यासन्न कोण आहे इथं अपेक्षेने, गर्भ हा प्रत्यासन नाही. माता जरी असेल तरी ती काही सन्निकृष्ट नाही, तो तिथून तिच्यापासून दूर आहे. हे सगळं कनेक्टिंग लिंक कोण आहे त्याच्यामध्ये, गर्भनाभी नाडी. त्या गर्भनाभी नाडीद्वारे तिचं काय केलं जातं, निषिक्त तो त्याच्यामध्ये आपलाव येते. केदार कुल्यानयाचं वैशिष्ट्य काय आहे की तो आपलावन करतो, बुडवतो, बुडवून नेणं. शिरदधीमध्ये काय आहे, सर्वात्म परिणाम, आपलं जे काही आहे ते सगळंच्या सगळं देऊन टाकायचं. एखादा गुरु असतो की सगळं शिष्याला देऊन टाक, सर्वात्म परिणाम. आणि एखादा कसा असतो, तुला हवंय ना एवढंच देणार, एवढंच देणार, तो केदार कुल्ला. आणि खले कपोत शिष्याने गुरुकडे जायचं आणि घेऊन यायचं, हा काय आहे खले कपोत. सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. केदार कुल्ल्यामध्ये काय, पांचनी जन. आणि क्रमपरिणामांमध्ये काय आहे किंवा शिरदधीमध्ये काय, टोटल कन्व्हर्जन, की आहे जसंच्या तसं कन्व्हर्जन जेव्हा होतं दॅट इज सर्वात्म परिणाम. पुन्हा ते कसं होतं हे मॉडर्न नुसार आपण सांगू शकतो, तो अजून मोठा विषय आहे की सर्वात्म परिणामन कसं होतं की एकच आहे. किंवा आपण जे काही क्षय वृद्धी शिकतो किंवा सामान्य विशेष सिद्धांत तुम्ही शिकलेला, तर त्याच्यामध्येही सामान्य विशेष सिद्धांताचे जे काही 3 टाइप्स केलेले आहेत, द्रव्यतः, द्रव्य सामान्य, गुण सामान्य आणि कर्म सामान्य. त्याच्यामध्ये द्रव्य सामान्य जेव्हा येतं तेव्हा शिरदधी न्याय येतो की त्याचं कन्व्हर्जन अपेक्षितच आहे. त्यामुळे गुणसामान्य आता प्रत्येकाने परसिव्ह जे जे काही केलं असेल ते खले कप सिलेक्टिव्ह. तुम्ही तुमच्या, मी शिकवताना सगळ्यांना सेम सांगितलं, पण घेताना समोरच्यानी कसं घेतलं इट डिपेंड्स ऑन यू. त्यामुळे इथे खले कप तेवढंच तुम्हाला जे जे काही अपेक्षित आहे ते तुम्ही घेतलं, हे त्या न्यायाने होत. आणि आधीचं जे आहे तो गर्भनाभी नाडीद्वारे तिथं जातो, तिथली प्रत्येक सेल त्याच्यामध्ये आपला वेती बुडते, ऍब्झॉर्ब करून घेते, आणि मग त्याचं काय होतं वर्धनापेक्षा. त्यामुळे तिथं वर्ध येते. हा धातूचा क्रायटेरिया लागू. आणि उपस्नेहांमध्ये काय होतं की झिरपणं, उप जवळचा शेजारचा, तिथं सगळं आजूबाजूला काय आहे पूर्ण तो धातू, पूर्ण जे काही रस आहे तिथला जो काही आहार रस आलेला आहे त्याच्यामध्ये तो पूर्णपणे डुंबतो. आणि त्याच्यामधून ते जसं शिकलेला आहात तुम्ही, विहीर आहे किंवा समुद्र आहे त्याच्या बाजूला झरा निघतो, त्याप्रमाणे तो त्याला जे काही आवश्यक आहे ते सगळं त्याच्यातून त्याला मिळत जातं आणि त्याचं तो स्नेहन करून देतो. स्नेहन इन द सेन्स काय आहे, स्नेह म्हणजे पुन्हा बंध निर्माण होतो की तिथं ते जोडले जातात, एकत्र येतात, त्याचं वर्धन होतं. हे सगळे पुढच्या स्टेजेस आहे की गर्भाचं वर्धन जे होणार आहे ते उपस्नेहन न्यायाने होणार आणि त्याचं पोषण जे होणार आहे ते केदारी कुल्या न्यायाने होणार. आणि नंतरचे जे धातू आहेत ते कुठले आहेत, तर नंतरचं जे आहे ते पोषणच चालू आहे, ते या त्रिविध न्यायांनी चालू आहे. पण असं जरी असेल तरी काय होईल, एक सर्टन लिमिट नंतर काहीच उरणार नाही. तुम्ही आज आहार खाल्ला, परत 4 दिवस खाल्ला नाही, मग मेदच तयार झाला, अस्थि झालाच नाही, किंवा त्याच्यानंतर रसन पूर्ण क्षय झाला. म्हणून शेवटी चरकांनी कन्क्लुडिंग काय सांगितलं, हे सगळे न्याय किंवा उत्पत्तीचा काल, आता तो काही शिकवण्याचा भाग नाहीये. फर्स्ट इयरला मी शिकवतो, चरक सांगतो पहिल्या दिवशी तयार होतो, रक्तधातू दुसऱ्या दिवशी होतो, पाराशर सांगतो 3ऱ्या दिवशी होतो, सुश्रुत सांगतो 5व्या दिवशी तयार होतो,
आणि वाग्भट सांगतो 6व्या दिवशी तयार होतो, कारण प्रथम दिने उत्पत्ती हा रस सांगितले. रसधातू हा पहिल्या दिवशी होतोच. कुठलाही ग्रंथकार घ्या, काहीही घ्या, पहिल्यांदा काय तयार होतं? रस. आहारस. रस आणि आहारस याच्यामध्ये फरक आहे. आहारस पुष्यंती, पोषण देणारा, आणि धातू सगळे पोषण घेणारे. त्यामुळे पुष्यंती तो आहारसा. रस रुधिर मांस मेद अस्थि मज्जा शुक्र पंचेंद्रिय द्रव्यानी स्नायू संधिबंध पिच्छादयच अवयवा. सूत्रच पण 28 की सगळ्यांचं पोषण हे आहारसामार्फत होतं. कुणाकुणाचं होतं? तर या सर्व घटकांचं पोषण हे आहारसामार्फत होतं. त्याच्यामधला एक रस आहे, पण या रसापासून रक्त असं जर झालं असेल तर तो कधी तयार होतो? तर चरक म्हणतो लगेच होतो, एकेका दिवसाने. 7 दिवसात तुमचं सगळं तयार होतं. आणि या रसापासून रक्त तयार होतं, तर तो कसा होतो? ही पुढचा टॉपिक बघायचा आपल्याला. तर रसापासून रक्त जर तयार करायचा आहे तर तो कसा होतो? तर धातू उत्पत्ती आणि धातू पोषण यातला फरक. निर्मिती ही गर्भावस्थेत आहे. आत्ता जे चालू आहे ते फक्त आणि फक्त पोषण चालू आहे. कुठल्या न्यायाने चालू आहे आणि कसं चालू आहे हे आपण आता बघितलं. गर्भात उपस्नेहन म्हणजे एमनियोटिक फ्लुइड मधनं त्यांचे नरिशमेंट होतात असं का? उपस्नेहन म्हणजे काय? तिथे एमनियोटिक फ्लुइड हे आत्ता सांगितलेली कन्सेप्ट आहे. आत्ता आपण आयुर्वेदानुसार जे बघतोय तो आहारच तिथे ते नाडीद्वारे होणार, तेच नाडीद्वारे येणार. पण आला जरी तर त्याच्या बाजूला एक पूर्ण प्लॅसेंटल कॅव्हिटी असते ना, त्या कॅव्हिटी मध्ये तो गर्भ अजून तयार होत असतो ना. पहिल्या महिन्यात काय असतं? फक्त कललम, मग त्याचे अंगअवयव उत्पन्न होतात, मग पंचपीडका, मग मांस. म्हणून तर त्यानुसार आपण एएनसी केअर सांगतो ना की पहिल्या 3 महिन्यात द्रव आहार द्या, नंतरच्या ह्याच्यात चतुर्थे पंचमे मांस तयार होतं, त्यामुळे तेव्हा मांसवर्धक आहार द्या. खजूर फळं हे तेव्हा सांगितलेले आहेत. खायची कुठली ती केळ सांगितलेलं आहे, खजूर सांगितलेलं आहे. त्यानंतरच्या षष्टी बुद्धी जर तेव्हा तयार होत असेल तर तुम्ही बुद्धीचं वर्धन करणारी औषधं द्या किंवा आहार द्या. जे काही त्यांनी 1, 2, 3, 4 पहिल्या याच्या स्नेहपान आहे, नंतरच्या शेवटच्या 8, 9 मध्ये द्रव स्थिर ठेवणं आणि त्याला स्टॅबिलिटी देणं यासाठीचा म्हणून आहार सांगितलेले. म्हणजे अँटी नेटल केअर जी आहे त्याचा जो आहार आहे हा सुश्रुतांनी गर्भव्याकरणामध्ये सांगितलेला आहे की पहिल्या महिन्यात काय द्या, दुसऱ्या महिन्यात काय द्या, तिसऱ्या महिन्यात काय द्या. ही सगळी औषधं आणि आहार सुद्धा सांगितलेला आहे. कुठल्या महिन्यात काय करू नये, गर्भव्यापत कशाने होती, चरक शरीर 4 मध्ये सांगितले की उंच सकल भागावरून जाऊ नये, किंवा तिनं काय बघावं, काय बघू नये, काय ऐकावं, काय ऐकू नये. शेवटी काय ते पोषणच आहे ना, धातूंचं ऍज वेल एज मनाचं. त्याच्या तेव्हाच मन पण बनलं ना, त्यामुळे मनाचंही पोषण तेव्हाच चालू आहे. धातूंसोबत कुणाचं पोषण चालू आहे? इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस गोइंग ऑन. असं नाही की ती एका सर्टन पिरियड साठी झाली आणि नंतर झाली नाही. ही कंटिन्यू प्रोसेस आहे जी नेहमी चालत चाललेली आहे. त्याच्या पुढे जो 3रा मुद्दा उत्पत्तीचं झालं तर नेक्स्ट काय बघायचं आहे? उत्तरोत्तर धातूंचं पोषण होतं. तर धातू ही धातू आहार आहे जे म्हटलेलं आहे. हे कसं काय आणि कशासाठी सांगितलेलं आहे? सगळं विविधम अशितम पीतम लीडम खादितम जंतोर हितम अनंतरम अग्नि संधुक्षित बलेन यथा स्वेन उष्मना सम्यक विपच्यमानम कालवद अनवस्थित सर्व धातु पाकम अनुपहतम सर्व धातु उष्म मारुत स्रोतसह केवलम शरीरम उपचय बल वर्ण सुख आयुष्य योजयति शरीर धातु ऊर्जयति च धातो ही धात्वा आहार प्रकृती अनुवर्तनते. म्हणजे धातू हा धातूंचा आहार आहे असं कुणी सांगितलं? यासाठी हे पहिलं सगळं एक्सप्लेनेशन की आधी काय बनायला पाहिजे आणि कुणापासून हे सगळं बनतं. तर हे सगळं कुणापासून बनणार आहेत धातू? आहार आहे तर सगळं आहे. मग आहार किती प्रकारचा, कसा, याचं वेगवेगळं वर्णन आहे की अशितम पीतम लीडम खदितम. म्हणजे हे चतुर्विध योज्य तुम्ही काय आहाराची योजना करू शकता यानुसार सांगितलेले प्रकार आहे. असेच वेगवेगळे आहेत. सुश्रुतांनी सूत्रस्थान 14 मध्ये हेच सांगितलं की त्यांनी तत्र पांचभौतिकस्य चतुर्विधस्य षड्रसस्य पंचमहाभूतात्मक अष्टविधवीर्यस्य द्विधवीर्यस्य असं सम्यक गुणस्य परिणतस्य आहारस्य यह तेजभूत भागः स सारा.
सूक्ष्म रस उच्यते, की या सगळ्या प्रकारच्या आहारांचं कुणाच्या साह्याने परिणमन होतं? तेजाच्या साह्याने. आणि त्यातून जो परम सूक्ष्म, अगदी परम, परम याचा अर्थ माहिती आहे, परम सूक्ष्म असा जो भाग आहे तो कोण आहे? तर तो रस आहे. आणि असा रस कसा आहे? सौम्य म्हणतो. आता सांगताना काय म्हणतो? कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट की येस तेजोभूत, आणि तयार होताना काय तयार होतं? सौम्य. कसं काय होत असेल बरं? रस हा तेजोभूत, हा प्रधान अशा अंशापासून तयार होऊन कसा बनला? सौम्य बनला. कसा बनला मग? सौम्य कसा झाला? तेजातून तो सौम्य झाला. त्याच्या पुढे जाऊन चरकांनी पुढे स्टेटमेंट काय केलं की असा हा सौम्य जो रस आहे त्याच्यामध्ये रक्त कसा निर्माण झाला? तेज. कसं काय झालं असेल? ही रक्ताची उत्पत्ती आहे. तर रक्ताची उत्पत्ती किंवा रादर पोषण हे आपण वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो. रक्ताचं पोषण हे गर्भावस्थेत झालं. गर्भ अनंतरम जे आहे, पहिलं स्टेटमेंट एक्सप्लेनेशन बघायचं रसाद रक्तम. दुसरी उत्पत्ती जी बघायची की सौम्य जो रसधातू आहे तो तेजामध्ये कसा कन्वर्ट झाला. तिसरी उत्पत्ती जी आहे ती पांचभौतिक संघटन या अपेक्षेने बघणं. आणि चौथं जे आहे की रसाचं रंजन करून जो रक्त बनतो तो कसा बनला. लक्षात आलं? रसाद रक्त धातो ही धात्वा. दुसरं सौम्य रसापासून अग्नीय रक्त कसा बनला, तेजोजलात्मक रक्त कसा बनला. तिसरं महाभूतात्मक म्हणजे तेजोजलात्मक किंवा पांचभौतिक जे संघटन, मिश्रता, द्रवता, राग, स्पंदनम, लघुता, भूम्यादीनाम गुण आहे ते दर्शन त्याचे अत्र शोधते. तिसरं आणि चौथं रसाचं रंजन होतं किंवा रसापासून रक्त बनतो, ही प्रोसेस कशी होते. आता पहिलं तुम्हाला सगळ्यांना आता तुम्ही सांगितलं कसं आहे की रसाद रक्त, रसापासून रक्ताची निर्मिती होते किंवा रक्ताचं पोषण होतं. निर्मिती म्हणण्यापेक्षा पोषण चालू आहे. आता फक्त धात्वांतर पोषण चालू आहे की रसापासून, रसाच्या सूक्ष्म भागापासून त्यांनी पुढच्या धातूचं पोषण केलं. हे पहिलं झालं. दुसरं रसापासून जो रक्त होतो, जो रस सौम्य आहे, तो रक्त तेजात्मक कसा झाला याचं एक्सप्लेनेशन ही चरकांनी त्याच अध्यायात जेव्हा अग्नियशाने प्रश्न विचारला की हे सगळं विसदृश्यता, ही सगळी विसदृश्यता आहे की रस हा सौम्य आहे, रक्त हा तेज आहे, रक्त हा तेज प्रवाही आहे, त्याच्यातून एकदम मांसा स्थिरत्व कम ज्या येते की असा स्थिरत्व असलेला मांस कसा काय तयार झाला, कसा काय त्याचा जन्म झाला. आणि मांस हा जो काही स्थिर आहे त्याच्यामध्ये असा पुन्हा जल असणारा स्नेहाने ओतप्रोत भरलेला मेध कसा आला. मेधापासून इतका स्नेह भरलेला आहे मेधामध्ये की आपण जरी आपल्या चेहऱ्यावरचं ऑइल करायचं म्हटलं तेलकट आणि ती लगेच अस्थि समान खरं करायचं म्हटलं तर होणार आहे का. मग हे सगळं कुणाच्या ह्याने होतं. हे सगळं करण्यासाठी त्यांनी अग्नी सांगितला. पण फक्त आणि फक्त त्यांनी अग्नी म्हणजे जाठर अग्नी इथं अपेक्षित नाही. त्यांनी धातवाग्नी, पण त्याच्याही पुढे जाऊन एक कन्सेप्ट आहे की त्याचा स्वउष्मना. स्वउष्मना जोपर्यंत कार्य करत नाही, जोपर्यंत मी मनाने ठरवणार नाही की मला हे करायचंय, तोपर्यंत ते होत नाही. त्यामुळे स्वउष्मना हा संदर्भ चरक चिकित्सा 15 आणि चरक चिकित्सा 8 राजयक्षणामध्ये याचा संदर्भ खूप चांगला आलेला आहे की हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही निर्मिती किंवा हे पोषण हे होत. मग रसाचं रक्तात कसं होतं तर तेजो रसानाम सर्वेशा मनुजानाम यदुच्यते पित्तोष्मना सरागेन रसो रक्तम मूर्छति. म्हणजे रसाचं रक्तामध्ये मूर्छना करतो तो लिटरली, म्हणजे संस्कार आहे हा पण. आणि इथे रागेन हा शब्द आलाय, हा एक आपल्याला शिकणं किंवा समजून घेणं आवश्यक आहे की राग काय अर्थाने अपेक्षित आहे. की त्या रसावर कुणाची क्रिया झाली, पित्ताच्या उष्म्याची झाली. पित्त म्हणजे काय, उष्मा, अग्नी. त्यांनी त्याच्यावर प्रक्रिया केली. कुणावर केली, रसावर केली. आणि रसाने काय केलं, त्याच्यामध्ये राग उत्पत्ती केली. राग म्हणजे काय तर पुन्हा दोन अर्थाने राग आलेला आहे इथं. एक राग इंडिकेट करतो कलर आणि एक अर्थ इंडिकेट करतो हीट. की रसा हा जो सौम्य, शुक्ल, श्वेत, स्निग्ध असा जो आहे याच्यावर पित्ताच्या अग्नीची क्रिया होऊन त्या रसाच्या शुक्लाचं कन्वर्जन लोहितामध्ये झालं. त्या सौम्याचं परिवर्तन
तेजामध्ये झालं किंवा अग्नेयमध्ये झालं आणि त्याच्यामध्ये स्वतःची एक हीट जनरेट झाली, त्यामुळे रक्ताचा स्पर्श हा अनुष्णशीत सांगितला. सुश्रुतांनी जिथं रक्ताचे गुण वर्णन केलेले आहे त्याच्यामध्ये स्निग्ध हा गुण आहे, अनुष्णशीत द्रवम हे त्याचे गुण सुश्रुतांनी सांगितले. आणि तो कसा आहे, वहन करणारा आहे, वहनशील आहे, प्रवाही आहे. आणि अनुष्णशीत असा स्पर्श दुसऱ्या कुठल्याही धातूला सांगितलेला नाही. हे रक्ताचं वैशिष्ट्य आहे की रक्ताला अनुष्णशीत स्पर्श सांगितले. ना तो उष्ण होऊ शकतो ना तो शीत होऊ शकतो, तो अनुष्णशीतच राहतो. इट हॅज अ टेम्परेचर विच ऑलवेज मेंटेन. की रक्तधातूला टेम्परेचर आहे आणि ते मेंटेनच ठेवलं जातं, त्यामुळे अनुष्णशीत. ह्या रागाचं आणि उष्म्याचं कन्व्हर्जन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रस रक्तात पूर्ण झालं असं म्हणता येत नाही. आणि ह्याच्यासाठी म्हणून धातू पोषण काल सांगितलेला. धातू पोषण काल जो काही आतापर्यंत आपण आता बघितला, 1-2 दिवस लागतात, 5 दिवस लागतात किंवा 7 किंवा महिना, हे कशासाठी तर त्याच्यामधून त्यांनी त्याचं पूर्णतः द्रव्य स्वरूप गुण कर्मतः जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत रसाला रक्त हे नामाविधान प्राप्त होत नाही. आपण लगेच BMS ला ऍडमिशन घेतलं म्हणून वैद्य होत नाही, आपल्याला ते 4 वर्ष जावे लागतात, पास व्हावं लागतं. तसं रसाचं पूर्ण रक्तामध्ये होण्यासाठी त्याला या स्टेजेसमधून, या स्टेजेसचं वर्णन पुन्हा सुश्रुतामध्ये आलेलं आहे. की जे चौथा प्रश्न मी विचारला की रसाचं रक्तामध्ये कसं होतं, तर श्वेत, कपोत, हरित, हारिद्र, पंद, पद्म, किंशुक, अलक्त, सप्ताहात अर्वाक रस रक्तयोग परिवर्तमान. की या 7 स्टेजेस मधून जाऊन रस रक्तामध्ये कन्वर्ट. म्हणजे पहिल्यांदा रसाचा आधी कसा वर्ण झाला, श्वेत होता, तो कपोत झाला, हरित झाला, हारिद्र झाला, पद्माप्रमाणे झाला, किंशुक आणि मग शेवटी अलक्त अळत्याच्या पानाप्रमाणे लाल भडक असा वर्ण झाला. आणि हे परिवर्तमान, हे कंटिन्युअस होणारी प्रोसेस आहे. म्हणून चरकांनी स्टेटमेंट सांगितलं संतत्य भोज्य धातूना परिवर्तित, की हे कंटिन्यू घडणारी प्रोसेस आहे. आणि कोण घडवून आणतं, भोज्य. आपण खाल्लं तरच, आड्यात असेल तर पोरं देणार, तुम्ही खाल्लं तरच हे होणार आहे. आणि कसं होणार आहे, चक्राप्रमाणे परिवृत्तीस. तो परी म्हणजे संपूर्ण, व्यापून, हे संपूर्ण शरीरभर चालू आहे. ही तुमच्या शरीराची वृत्ती आहे. आणि पुन्हा ही कुणावर डिपेंडंट आहे, अग्निबलावर. त्या ह्याच्यातनं पाणी जे निघतं ते पाणी काढणारा, आधी पाणी किती आहे, काढणारा म्हणजे त्या अग्नीचं बल किती आहे, आणि मग तुम्ही कसं काढताय, या सगळ्यावर ते डिपेंडंट. म्हणून कन्व्हर्जन चालू आहे, पण हे या सर्व फॅक्टरच्या सापेक्षतेने चालू आहे. की हे रसाचं रक्तामध्ये कन्व्हर्जन होणार आहे. मग आता कोण घडवून आणणार आहे हे सगळं, तर रंजक पित्त. आता रंजक पित्त कुठं आहे, कसं आहे, कसं कार्य करतं, वाग्भट अधोमाशय सांगते. ऊर्ध्वभागस्तु क्लेदका, अधोभागस्तु रंजका. आणि सुश्रुत काय सांगतो, यकृत आणि प्लिहा, यकृत प्लिहानो स्थित. किंवा रंजक पित्त असं न म्हणता त्यांनी संज्ञाच वापरली आहे सूत्रस्थानामध्ये, रंजकाग्नी, यकृत प्लिहानो, की यकृत आणि प्लिहाच्या ठिकाणी असणारा रंजकास्तु रंजका. रंजन करणं म्हणजे काय, रंगवणं, पेंट केला. व्हाईट मध्ये तुम्ही जो कलर मिक्स करा तो कलर येतो, व्हाईट हा बेस आहे. म्हणून रस हा श्वेत आणि स्निग्ध आणि सौम्य. शुक्ल का आहे रस, रसाला का बरं वेगळा कुठला धातू कलर नाहीये, कारण त्याच्यापासून ते पुढे 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 जाणार. त्यामुळे रस हा कसा आहे, शुक्ल आणि श्वेत. शुक्ल हा 2 अर्थाने येतो. शुक्ल या शब्दाचा अर्थ 2 अर्थाने असतो. शुक्ल म्हणजे पांढरा या अर्थाने, आणि दुसरं शुक्लमिती स्वच्छ, एकदम ट्रान्सपरंट, क्लिअर. म्हणून रसदृष्टी झाली की पुढच्या सगळ्यांची दृष्टी का होते, हे राजक्षमात सांगितले. की तो बिघडला की पुढचे सगळे बिघडत जाणार. आणि हे सगळं कुठं घडत आहे, स्वउष्माना आणि स्वस्रोतसा. हे कुठं घडत आहे, तर स्वतःच्या उष्म्याने स्वतःच्या स्रोतसात हे घडवणार. म्हणजे मग रक्ताची निर्मिती कुठे चालू आहे, रक्त व स्रोतसात की रस व स्रोतसात, स्वतःच्या, म्हणजे रक्तवहच. कारण तो कुठून आणला, पण रसाने त्याचा सूक्ष्म भाग दिला. धात्वयी धात्व आहार या न्यायाने त्यांनी आपला थोडा भाग, त्यातला जो प्रसाद रसप्रसादच अंश हा
कुठे प्रोसेस चालू आहे? रक्त व स्रोतसा. मग रक्त व स्रोतस म्हणजे काय? तिसरा पुढचा त्याच्यातून निर्माण झालेला. मग रक्त व स्रोतस कुणाला म्हणायचं? रंजन तर अजून बघायचंय. रंजक अग्नी, रंजक पित्तांना आपण डायरेक्ट स्रोतसामध्ये गेलो. ऍक्च्युली रंजक पित्त आणि स्रोतस अशी दोन्ही बघणं अपेक्षित आहे. कुठले रक्त व स्रोतसाचे काय स्थान आहे? शोणित वाहनाम स्रोतसा यकृन मूलम प्लिहाच्या. आणि सुश्रुत सांगतो रक्त वहे द्वे तयोर मूलम यकृत प्लिहानो. रक्तवाहिनीच्या धमन्या. सिरा हा शब्द कधीही स्रोतसांच्या ह्याच्यात येत नाही. सिरा, धमनी, स्रोतस याच्यामध्ये पुन्हा डिफरन्सिएशन आहे. सुश्रुत शारीर 9, धमनी व्याकरण शारीर किंवा चरक विमान 5 याच्यामध्ये आणि चरक सूत्रस्थान 30 याच्यामध्ये स्रोतसांचा आणि सिरा धमनी विवर्जित आहे. चरक जे सांगतो ते सिरा धमनी विवर्जित हे प्रत्येक एंटिटी वेगळी आहे. त्यात पण सिरा या फक्त आणि फक्त सरणा सिरा ज्याच्यातून सरण गमनशील पदार्थ आहे तो फक्त वहन होतो. म्हणजे रक्त व स्रोतस किंवा रक्ताची जेव्हा आपण स्थानांचा विचार करतो त्यामध्ये रक्तांच्या स्थानांचा विचार करताना इतर धातूंपेक्षा रक्ताचे स्थानही जास्त होतात. हे सांगताना स्रोतसांची जी काही मूलस्थानी सांगितलेली त्याच्यात पण शब्द बघा तुम्ही. शोणित वाहनाम स्रोतसा म्हणजे चरक जेव्हा सांगतो तेव्हा तो शोणित हा शब्द वापरतो. ऍक्च्युली रक्ताचं कसं आहे? रक्ताची वेगवेगळी जी काही पर्यायी नावं सांगितलेली आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने आलेली आहे. की तो जिथं रुधिर वापरलं, कुठं रक्त वापरलं, कुठं शोणित वापरलं, कुठं लोहित वापरलं. म्हणजे अमरकोशामध्ये जे काही रक्ताचे पर्यायी शब्द दिलेत ते पर्यायी शब्द त्यांनी एकत्र केले आणि सांगितले अमरकोश मनुष्य वर्गात खंड 2. पण हे प्रत्येक ठिकाणी वापरताना चरकांनी आणि सुश्रुतांनी वेगवेगळ्या अर्थाने वापरले. रक्त सांगताना सुश्रुतांनी रक्त वहे द्वे कारण त्याला विद्ध लक्षणं सांगायची होती आणि चरकाला दुष्टी लक्षणं सांगायची होती. त्यामुळे त्यांनी शोणित या अर्थाने वापर. ऍक्च्युली शोणित हा पर्याय पुन्हा अजून एका ठिकाणी आलेला आहे. 2-3 ठिकाणी आले की शोणित आपण शुद्ध शुक्र शोणित, शुक्र शोणित म्हणजे गर्भनिर्मिती म्हणजे शोणित हा स्त्रीच्या विशेषंगाने सांगितलेले. पण इथे सांगताना त्यांनी शोणित वाहनाम स्रोतसाम सांगताना की इथं शोणित म्हणजे त्या निर्मितीचं मूल. तिथं शोणित काय अर्थ म्हणजे ती मूल आहे. नारीनाम मूलम अपत्य गर्भाणाम की तिथं ती मूल आहे. मूळ म्हणजे मूळ, मूल नाही, मूळ आहे की ती गर्भाचं मूळ आहे. तसं इथं तुमच्या शरीराच्या सगळ्याचा मूळ कोण आहे तर शोणित. रुधिर किंवा रुद्रुनत्ती की जो अडवून धरतो, रोखून धरतो तो रुधिर. लोहित ज्याच्यामध्ये लोह आहे. रक्त रजरंगणे ज्याच्यामध्ये रंगवण्याची कपॅसिटी आहे किंवा जो रंगला जातो तो रक्त. अशा वेगवेगळ्या अर्थाने तो रक्ताचे पर्याय सांगितलेले. तर इथे त्यांनी फक्त यकृत मूलम प्लिहा, यकृत मूल. आता स्रोतस म्हणजे पुन्हा काय? स्रोतस अगेन वास्ट कन्सेप्ट की मूलात खादांतरम देहे प्रसूतम त्वम अभिवाही यत्त. सुश्रुत सांगतो आणि चरक काय सांगतो? आपद्यमानानाम धातूनाम परिवहन की जे तयार होत आहे, जे तयाराची जी प्रोसेस चालू आहे ती प्रोसेस कुठे चालू आहे तर तिथे चालू. त्यामुळं चरकाचं म्हणणं असं आहे की तिथे प्रोसेस चालू आहे कुणाची? रक्त बनण्याची. कुठे? यकृतामध्ये. सुश्रुती तेच सांगतो की यकृतामध्ये, पण त्याच्या सोबत कोण आहे? प्लिहा आहे. आणि वहन हे सगळं मी बनवलं, आता सगळं तयार झालं रक्त, पण कुठून जाणार आहे? कुणाच्या मार्गातून जाणार आहे तर धमन्यांच्या मार्गातून, महानात की ज्याचं पल्सेशन्स यू कॅन फील, दॅट इज धमनी. आणि सिरा म्हणून सिरा शैथिल्य येतं. धमनी शैथिल्य हे व्याधीमध्ये जात. सिरा शैथिल्य रक्तक्षयाची लक्षणं झाली की शिरा शैथिल्य वृक्षताची. कारण का तर त्याची जी काही कॉन्टॅक्टिलिटी आहे ती कमी होते, त्यातून वहन होणारं व्हॉल्यूम कमी होतं. हे किंवा जेव्हा रक्ताचा विकृत चलगुण वाढतो, रक्ताची स्निग्धता कमी होते आणि या सगळ्या गोष्टी होतात. हे सगळं ऍप्लिकेशन मध्ये जातं. त्यामुळे सिरा शैथिल्य, वृक्षता. का वृक्षता कशी बघणार मग तुम्ही? रक्ताची स्निग्धता कमी झाली म्हणून वृक्षता आहे. त्यातलं चंचलत्व कमी झालं म्हणून शैथिल्य आलं. त्याच्यातली जी काही स्टॅबिलिटी आहे ती कमी झाली, त्याचं जीवन कार्य कमी झालं म्हणून शैथिल्य. आणि दुसरं जे काही आहे हे स्थान बघितल्यानंतर रंजन जे घडतं ते कुठं घडतं? यकृतात घडतं. मॉडर्न हेच सांगतं की लिव्हर हे सगळ्यात मोठं मेटाबॉलिझमचं ऑर्गन आहे की जिथं सगळं हे घडतं. आणि यकृत आणि प्लिहा हे आरबीसी किंवा इरिथ्रोपोएसिस फॉर्मेशन साठी उपयोगी पडतात. आणि किती ड्युरेशन लागतो? 5 दिवस 7 दिवस. तुम्ही आत्ता रक्त खाल्लं, आत्ता रक्तवर्धक खजूर घेतला, डाळिंब घेतला म्हणून रक्त वाढलं का?
कधीच असं होणार नाही. 7 दिवस हे मिनिमम लागतं आणि याच्या सोबत तुम्हाला कोण लागतं? अग्नी लागतं, ते स्रोत असतात. आणि रसाचं रंजकत्व हे जे आहे हे रसावर या सगळ्यांची प्रोसेस होते, या सर्व स्टेजेस मधून तो जातो आणि मग तिथं रक्त तयार होतो. म्हणून शारंगधराचा एक रेफरन्स आहे की समान वायू प्रेरित आहे. समान वायू हा मग त्या रसाला रक्ताला हृदयामध्ये आणतो आणि मग हृदयातून 24 धमन्यांमार्फत शब्द अर्ची जल संतानवत अधुना विशेषण शरीरम धावते. की शब्द अर्ची आणि जल, शब्द म्हणजे तिर्यक गती वायूसाठी, अर्ची म्हणजे ऊर्ध्व गती पित्तासाठी आणि जल या 3 गतींनी ऊर्ध्वगा दश, अधोदश आणि तिर्यगा 4 अशा 24 धमन्यांमार्फत संपूर्ण शरीरामध्ये रसरक्ताचं वहन केलं जातं. पण हे कसं केलं जातं? पुन्हा चरकाने सांगितलं, व्यानेन रसधातुर ही विक्षोपित कर्मना उचित कर्मना युगपत सर्वतो अजस्त्र देहे विक्षिप्यते सदा. की या क्रायटेरियांनी ते युगपत एकाच वेळी सर्वत्र तुमच्या अजस्त्र शरीरामध्ये युगपत एकाच वेळी एका काळी वहन हे केले जातं. हे रक्ताचं वहन हे केलं जातं. ते बोन्स मध्ये ब्लड फॉर्मेशन होतं म्हणतात, ते बोन मॅरो मध्ये. म्हणून पुढचा प्रश्न असा येतो की हा प्रश्न आहे, मग मज्जा आणि रक्ताचा काही संबंध आहे का? सरक्त मेद आहे ना ते अनवस्थी म्हटलं, त्याला मज्जा म्हटलं, सरक्त मेदमच्या अनवस्थीशु. म्हणून मग स्रोतसांचा संबंध येतो ना, स्रोतस आणि कलांचा संबंध येतो. की धातूंची जी स्रोतस सांगितली तो क्रम किंवा धातूंची रक्त व स्रोतस आणि मज्जा व स्रोतस यांचा काही संबंध आहे का? आपण कारण फक्त स्रोतस बघितला. रक्ताची स्थानांचा विचार मी तुम्हाला सांगत होते. तर स्थान किती प्रकारे तुम्ही बघू शकता त्या त्या धातूंची. तर पहिलं सगळ्यात महत्वाचं स्थान सामान्य स्थान, ते शरीर धारणात धातू उच्चते या न्यायाने संपूर्ण शरीर. विशेष स्थान, विशेष स्थान पुन्हा 2 येतात, एक स्रोतसाच्या अनुषंगाने आणि दुसरं कलेच्या अनुषंगाने. म्हणजे शोणित रक्त व कला, रक्तधरा कला आणि रक्त व स्रोतस. तिसरं स्थान येतं त्याच्या वहनाच्या दृष्टीने, हे फक्त रसाने रक्ताला लागू पडतं, रक्तवाही सिरा आणि धमनी. चौथं त्याच्या स्थानाच्या दृष्टीने विचार जेव्हा आपण करतो तेव्हा सर्व धातूंच्या पेक्षा रक्त वेगळा पडतो. कारण का? तर त्याचा एक स्वतःचा आशय सांगितलेला. जे काही सुश्रुतांनी आशयांचं वर्णन केलं तर या आशयांमधला रक्ताशय असा एकच धातू आहे की ज्याला आशय वर्णन केलेलं आहे. हे रक्ताचं वैशिष्ट्य आहे. बाकीच्या धातूंच्या बाबतीत आशय वर्णन केलेले नाही की रसाशय आहे आणि मांसाशय आहे. फक्त आणि फक्त कुणाचा आशय आहे? रक्ताचा आशय. त्यामुळे रक्ताशय सांगितलंय. त्याचं रक्ताशय म्हणजे काय घ्यावं तो अजून पुढचा प्रश्न आहे. हृदय घ्यावं का यकृत घ्यावं, अनाटॉमीवाले किंवा थिसिस चालू असतात त्याच्या, तर तो विषय झाला. त्याच्यात पुढे जर अजून स्थान कुठं बघणार तुम्ही, तर त्या त्या धातूच्या असेसमेंट आपण जी करतो ती म्हणजे त्याची सारथीची लक्षणं जिथं अभिव्यक्त होतात त्या सर्व स्थानांवर कर्णाक्षी, जीवा, नासा, ओष्ठ, पाणीतल, पादतल, नखनलाट, मेहन ही सगळी स्थानं रक्त तुम्ही तिथे तिथे तुम्ही तुमच्या रक्ताला असेस करू शकता. आणि शेवटचं पण महत्वाचं स्थान म्हणजे जिथं त्याचे मल व्यक्त होतात. तर शेवटचा प्रश्न की धातुमल म्हणजे काय, आणि त्यातही रक्ताचा धातुमल पित्त आणि पित्त दोष किंवा द्वितीय अवस्था पाकात व्यक्त होणारं पित्त एकच का भिन्न? ती षष्टी पित्तधरा कला, ती सयव मज्जधरा कला. ते ग्रहणी आश्रित सांगितलेलं. ऍक्च्युली ते सगळे इंटरलिंक्ड आहेत. पण आत्ताचा जो होता हा शेवटचा म्हणजे आपण कन्क्लूड करूया, कारण रक्त खूप मोठा आहे. पण हे कारण जेवढं बघू तेवढं खूप कमी आहे. पण हा जो एक हा चांगला प्रश्न किंवा चांगलं एक एक्सप्लेनेशन अपेक्षित आहे की रक्तधातू सामल किंवा आधी धातुमल म्हणजे काय, रक्तधातू सामल पित्त आणि पित्तदोष एकच का भिन्न, आणि द्वितीय अवस्था पाकात निर्माण होणार किंवा तिथं जे काही अच्छपित्त वर्णन केले ते काय भिन्न आहे. हे सगळं भिन्न आहे. नाही, द्वितीय अवस्था पाकात निर्माण होणारं पित्त ऍक्च्युली तिथे निर्माण नाही.
ते फक्त आणि फक्त उदिरण आहे. तुम्ही कुठलाही आहार घ्या, द्वितीय अवस्था पाकात अच्छ पित्ताचंच उदिरण होणार. तुम्ही कोणताही मधुर घ्या, कडू घ्या, तिखट घ्या, आंबट घ्या, षड्रसात्मक एकदा तुम्ही आहार घेतला अन्नस्य मुक्त मात्रस्य की पहिल्यांदा काय होणार, मधुर अवस्था पाकाचा, तिथं अविदग्ध कफ, त्यानंतर पित्तमच्छमुदीर येते आणि तृतीयामध्ये वायुस्यात कटुभावता. त्यामुळे तो जो आहे हे फक्त उदिरण आहे, त्या स्थान सापेक्ष अवस्था सापेक्ष निर्माण झालेलं, त्या अवस्थापुरतं निर्माण झालेलं पित्त आहे. ते अच्छमिती स्वच्छम किंवा अच्छमिती अघनम, चक्रपाणी सांगतो, आपण काही सांगत नाही, त्यांनी सांगितले. तर जे अघन असं पित्त आहे ते म्हणून द्रव आहे असं नाही, ते पित्त तिथं उदिरतं. दुसरं धातुमल. धातुमल हे त्या धातूंच्या निर्मितीच्या किंवा पोषणाच्या प्रक्रियेमध्ये धातू स्नेह परंपरेने तयार होणारे जे मल ते धातुमल. बरोबर, आहारमल नाही, आहारमल वेगळे. आहारमल हे आहारच जेव्हा तयार होतो तेव्हा जे किट्टात जे काही आहे ते 3 तयार होतात, वायू, मूत्र आणि पुरीषचे अंतराणी भवते, ते 3 तिथे. आणि या धातुमलांमध्ये रक्तधातू जेव्हा तयार होत आहे किंवा पोषण होत आहे तेव्हा रक्तधातू पोषणातून जो तयार होतो तो जो पित्त आहे तोच पित्तदोष आहे, तो वैकृत पित्तदोष. प्रकृती निर्मितीला जो तयार झाला तो प्राकृत दोष आणि आता जो तयार झाला हा वैकृत दोष, कारण अल्टिमेटली तो आहारातून तयार झालेला आणि वैकृत दोषांचं पोषण हे आहारातूनच होत असतं. त्यामुळं याच वैकृत पित्तातूनच त्या वैकृत पित्ताचं पोषण हे केलं जातं. त्यामुळे हा जो आहे हा वैकृत पित्तदोष आहे की जो धातुमल म्हणून तयार होतो, रसातून कफ तयार होतो आणि वायूची निर्मिती ही आधी तुमच्या आहार पचनाच्या म्हणजे आहारच तयार करतानाच झालेली. त्यामुळे हे एकच दोष जे आहे ते सेम आहे, मलानी जो दोष तयार होतो आणि इकडचा जो आहे हा अच्छपित्ताचं फक्त आणि फक्त उदिरण आहे. आणि याच पित्तातून त्याचे जे काही स्थानभेदानी, स्थान, अवस्था, हेतू, आकृती, साधन, संयोग भेदात भवती जे प्रकार सांगितले त्यातले मग ते पाचक पित्त काय करतो ह्याला मदत करेल, रंजक पित्त काय करेल, रसाचं रंजन करेल. म्हणजे शेवटी हे एकमेकात लिंक्ड आहे. हे वेगळे बघणं म्हणून पित्त ज्ञान करून देतं आणि रक्तही ज्ञान करून देतं. हे रक्ताची जी कार्य आपण बघितली, सामान्य कार्य, विशेष कार्य, कारण विशेष कार्यामधलं श्रेष्ठ कार्य जीवनम, प्रेरणम जीवनम. जीवनम म्हणजे पुन्हा प्राणधारणम. अरुंदत्त सांगतो हे टीकेमध्ये खाली की जीवन म्हणजे काय तर प्राणाचं धारण कर. पित्त काय करतं तेच करतं, सत्व आहे. या दोघांमध्ये काय आहे, सत्व आहे. त्याच्यानंतर इतर कार्यामध्ये सुषुसूत्रस्थान 15 मध्ये काय करतो, वर्ण, मांस प्रसादम, पुष्टी, जीवयती, इतर धातूंचं पोषण आणि वर्ण हे दोघांमधलं कॉमन आहे. जेव्हा जेव्हा रक्त बिघडतं तेव्हा तेव्हा वर्ण बदलतो. जेव्हा जेव्हा पित्त क्षय, पित्त वृद्धी आहे तेव्हा तेव्हा वर्ण बदल आहे. तर मग ग्लो गेला, रेडियन्स गेला. म्हणून सारतेमध्ये काय बघतात, श्रीमद भ्राजिष्णू, तिथं सुद्धा लक्षणं ही कर्ण, नासा ही कुठं, त्यांच्यामध्ये काय बघायचं, श्रीमद भ्राजिष्णू, उद्धता, मेधा, की ही सगळी लक्षणं ते शोभिवंत आहेत का, प्रसन्न आहे का, त्याच्यामध्ये रेडियन्स आहे का, हे बघणं म्हणजे तो धातू चांगला आहे हे बघ. सारतेची लक्षणांची जी काही व्यक्त स्वरूप असतं याचा अर्थ काय की तो धातू चांगला तयार झाला आणि त्यातून तो तुम्ही बघताना तुम्हाला कसा वाटतोय तर तो चांगला झाला, तो असेसमेंटसाठी सांगितलेला. त्यामुळे सारतेची लक्षणं ही महत्वाची आहेत आणि मलांवर जी लक्षणं व्यक्त होतात तीही चांगली आहेत. जर तुमचा वैकृत पित्त तयार चांगला झाला याचा अर्थ तुमचा रक्त चांगला तयार झाला. मग पित्ताची जी काही कार्य असतील की पित्तम, पक्तुष्म, दर्शन, शुत्रुट, रुची, प्रभा, मेधादी, शौर्य, तनु, मार्गवयी, ही सगळी कार्य रक्ताला लागू पडतात. आणि याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं सुश्रुतांनी सांगितलेलं एक कार्य म्हणजे स्पर्श ज्ञान असंशय. स्पर्श ज्ञान हे कार्य फक्त आणि फक्त रक्ताला दिलेलं, इतर धातूंना दिलेलं नाही. स्पर्श ज्ञान हे जरी वायूचं कार्य असेल तरीही वायू, पित्त, वायू रक्त आणि वायू प्राण या आपण संबंधाने इंटरकनेक्टिंगनी सांगू शकतो की स्पर्श ज्ञान हे अविकृत रक्ताचं चांगलं कार्य. त्याला सगळ्या ठिकाणी संज्ञा प्राप्त होते, स्पर्श प्राप्त होते. पुष्टामध्ये जर तुम्हाला तेवढ्या भागाचा तो स्पर्श होत नाही, संज्ञा होत नाही,
म्हणजे दुष्यांच्या हेतूमध्येही कुष्ठाची जरी संप्राप्ती काढली तरी रक्त येत. असा रक्त कुठल्या कुठल्या दोषांमध्ये कुठल्या कुठल्या व्याधींमध्ये संप्राप्तीमध्ये पार्टिसिपेट करतो हे जर आपण बघितलं तर असे खूप मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये इतके चरकातले रेफरन्सेस आहेत की जे सांगतात की रक्त त्याच्यामध्ये कार्यकारी आहे. म्हणजे चरक सूत्र चिकित्सा स्थान फक्त काढला तर चिकित्सा स्थानातले बरेचसे अध्याय आहेत की ज्याच्यामध्ये रक्ताचा संदर्भ आहे. चरक जरी असेल तरी की चरक चिकित्सा तिसरा अध्याय ज्वराध्याय त्याच्यामध्ये रक्तधातुगत ज्वर. म्हणजे तुम्ही कुठलाही अध्याय काढा, कुठल्याही चिकित्सा स्थानातला अध्याय काढा, तुम्ही चौथा काढला रक्तपित्त पूर्ण डिव्होटेड केलाय रक्तासाठी. चरक चिकित्सा 29 काढा वातशोणीती अध्याय तिथेही सांगितलेलं आहे. अर्शाचा काढला स्त्रावी अर्श आहे तिथे सांगितलेलं आहे. प्रकार सांगताना गुल्माचा प्रकार आहे तर रक्तज गुल्म हे फक्त स्त्रीमध्ये सांगितलेले म्हणजे तिथेही रक्त सांगितलेलं आहे. तुम्ही चरक 11 मध्ये बघा शतक्षेंचा पेशंट आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा सांगताना की रक्ताची अतिप्रवृत्ती होत असेल तर तुम्ही बकऱ्याचं रक्त हे त्या युषासोबत किंवा डाळीसोबत पातळ डाळ बनवून त्याच्यासोबत प्यायला द्या. म्हणजे तिथे सुद्धा रक्ताचा विचार आहे. अशी बऱ्याच ठिकाणी रक्तार्श असेल, धात्वाग्नी प्रक्रिया असेल, त्यानंतर पांडू असेल तुमचा चरक चिकित्सा 16 त्या पांडूच्या याच्यामध्ये वर्ण बदल हे जे आता आपण बघितलं रसाचं रंजन होतं पांडू होतं म्हणजे कुठली स्टेज होत नाही की तिथं जी शेवटची पद्म किंशुक अलगतं तिथपर्यंत तो जातच नाही. इनमॅच्युअर आरबीसीचे सर्क्युलेशन मध्ये आरबीसीचे जे 2 पूल असतात मॅरो पूल आणि बोन पूल ब्लड पूल तर तो ब्लड पूल मध्ये येण्यापूर्वी तो मॅरो पूल मध्ये पूर्ण तयार व्हायला पाहिजे तिचे. जर तिच्या सगळ्या प्रो इरिथ्रो इंटरमिजिएट लेट नॉर्मोब्लास्ट रेटिक्युलोसाइट आणि देन इरिथ्रोसाइट्स मॅच्युअर इरिथ्रोसाइट जर सर्क्युलेशन मध्ये आली तरच तुमचं कार्य करणार आहे. ती जर इमॅच्युअर स्टेज मध्ये आली तर ती कार्य करणारच नाही. त्यामुळे पांडू जरी असेल तर ह्या काय होतं हे रसाचं रंजन होऊन या ज्या 7वी स्टेज आहे अलक्त वर्ण हा आलाच पाहिजे. ती नाही आली तर ती आदल्या स्टेज मध्येच येते श्वेत कपोत हरिद्र मध्ये. त्यामुळं पांडू त्याच्याच पुढे त्यांनी ते हरिद्र वर्णाचा अति हरिद्र झाला म्हणजे डिस्ट्रक्शन जास्त असेल तर हलिमक किंवा कामला हे वर्णाशी रिलेटेड म्हणजे रसाचं रंजन रक्तामध्ये होतंय की नाही आणि ते कसं होतंय याच्यानुसार हे सांगितलेलं आहे. त्यानंतर विसर्गाच्या दृश्यामध्ये रक्त आहे म्हणजे त्या विसर्ग कुणाच्या अनुधावन कुणाच्या आश्रयाने फिरणार आहे रक्तच त्याला घेऊन जाणार आहे. जर रक्त नसेल तर तो पसरेल का पसरणारच नाही. रस कधीही पसरवत नाही. रस हा वहन करतो. रस हा रक्तामध्ये मर्ज झालेला असतो तेव्हा म्हणजे जर आपल्या डोक्यात शंका आली तर रस हा रक्तामध्ये मर्ज झालेला असतो. त्यामुळे संवहन सांगतानाही सुश्रुतांनी रसरक्त संवहन संज्ञा वापरली. डल्लनांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की रसरक्त संवहन सांगितले कधीही रक्त संवहन सांगितलं जात नाही. त्यामुळे रस हा त्याच्यामध्ये अंतर्भूत असतो. व्रणामध्ये सांगितलेलं आहे व्रणाच्या प्रकारामध्ये रक्त आहे. व्रण प्रश्न या अध्याय जो काही सूत्रस्थान 21 मध्ये आहे तिथे रक्ताला महत्व दिलेलं आहे किंवा ते जे काही बँडेजचे सगळे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी रक्ताचं वर्णन केलेलं आहे. मूत्रपृच्छामध्ये रक्तज मूत्रपृच्छ आहे. त्यानंतर रक्तगत आता वातव्याधी जरी बघितले तरी वातव्याधीमध्ये सुद्धा रक्तगत वायू सांगून वेगळा वातशोणितीय म्हणजे वातरक्त वेगळा वर्णन केलाय आणि रक्तगत दूषित झालेला वायू वेगळा. त्याची लक्षणं संधीच्या ठिकाणी दिसणारी वेगळी आणि याच्या ठिकाणी वातरक्त जो होणार आहे त्याची जी काही तुम्ही कारण काढली हेतू जर बघाल तर या सर्व ठिकाणी हेतू हे फक्त विदाही अन्नपानाने उष्ण स्निग्ध उष्ण आम्ल लवणाची दुष्यंती स्रोतसा रक्तवाही स्रोतदृष्टीची जी जी काही लक्षणं हेतू सांगितलेली आहे चरक सूत्रस्थान 28 मध्ये ती सगळी विदाही अन्नपानाने उष्ण स्निग्ध तीक्ष्ण लवणाने लवण रस हा त्याच्यामध्ये कार्यकारी होतो. आम्ल रस कार्यकारी होतो. लवण रस आपल्याला वाटतं पण आपण लवण रस जो घेतो पुन्हा त्याच्यामध्ये महाभूत आली. लवण रस जर चरक सूत्रस्थान 26 मध्ये गेलो आणि लवण रसाचं कार्य आम्ल रसाचं कार्य तिथंही सांगितलेलं. आम्ल रसाच्या कार्यामध्ये रक्तम दूषयती जसं मधुर रसाच्या कार्यामध्ये हृदय प्रिय आजन्म सात्मानाम बालानाम वर्धनाम हे जसं आहे तसं आम्ल रसामध्ये रक्तम दूषयती. लवण तर तुमचं डायरेक्ट शपनच करतो. त्यामुळे या 2 रसांचं सेवन असेल तर अल्टिमेटली तुम्ही तुमच्या रक्ताला दूषित करताय. रक्ताला महत्व द्यावं रक्ताला चौथा दोष मानावं हा प्रश्न आपला अनुत्तरित राहिलेला आहे. अजून असे बरेचसे मुद्दे आहेत. सुश्रुतांनी खूप ठिकाणी म्हणजे सुश्रुत सूत्रस्थान 14 शोणित वर्णनीय 15 दोष धातुमल वृद्धिक्षय लक्षणांनी 21 वर्ण प्रश्नाध्याय 35 आतुर उपक्रमणीय शारीर 7वा सिरा
व्याकरण शारीर, 9वा धमनी व्याकरण शारीर, या सर्व अध्यायांमध्ये वाग्भटामध्ये अष्टांगोदय सूत्रस्थान 11, 12 अष्टांगोदय शारीर 3 अशा तुम्ही जेवढे बघा, शारंग संहिता पूर्वखंड अध्याय 5, भावप्रकाश, भोजतंत्र, या सगळ्यांमध्ये रक्ताचं वर्णन आहे. म्हणजे रक्त एवढा महत्वाचं आहे की रक्त आहे तर आपण आहोत, रक्ताचं जीवन आहे. म्हणजे नुसती नरिशमेंट दिली, तुम्ही आता पाणी पिलं नाही, माझी तहान भागवते, मला अजून काहीतरी आवश्यक आहे, हे सगळं देणारा, सगळं कळवणारा, सगळं सांगणारा असा कोण आहे, तर तो रक्त आहे. त्यामुळं एक शेवटचं कन्क्लुडिंग एक श्लोक आहे, रक्ताचं महत्व. देहस्य रुधिरम मूलम रुधिरेण एव धार्यते तस्माद यत्नेन संरक्षण रक्तम जीवयति. धन्यवाद.